चल. हा, आता पुढचा आपला भाग आहे काँग्रेस पक्षाबद्दल नेहरूंची भूमिका काय होती. 1947 ते 64च्या दरम्यान काँग्रेस पक्षाबद्दल नेहरूंची भूमिका आता आपण बघतोय. 52, 57 आणि 62 या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बिगर काँग्रेस पक्षांनी काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळवली. ओके, बघा त्याच्यामध्ये 52 लोकसभाला 26, विधानसभेला 32, 57 मध्ये 25, 35, 62 मध्ये 28 आणि 40. त्यांचं म्हणणं काय, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बिगर काँग्रेस पक्षाने काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळवली होती. आपण त्यांना एकंदरीत इथं मला असं वाटतं की नंतर वाढत गेलेल्या मतदानाबद्दल तो बोलतोय की काँग्रेस बिगर काँग्रेस लोकांनी जी मतं घेतली ती वाढत गेली. जसं काँग्रेसशी कम्पेअर केलं तर काँग्रेसला जास्तच मतं होते. आपण सुरुवातीला बघितलं अराउंड 45% मतं काँग्रेसला पहिल्या 3 निवडणुकांमध्ये आहेतच. ओके, पुढचा मुद्दा बघा, सार्वजनिक धोरणांच्या दिशानिश्चितीवरती विरोधी पक्षांचा त्यांच्या राजकीय ताकदीपेक्षा अधिक प्रभाव होता. सार्वजनिक धोरणाच्या दिशानिश्चितीवरती विरोधी पक्षांचा त्यांच्या राजकीय ताकदीपेक्षा अधिक प्रभाव होता. म्हणजे काय, आता सध्या तुमचं किती ताकदी मत आहे त्याच्यानुसार तुमच्या पॉलिसीमध्ये इम्पॅक्ट पडत असतो. बट नेहरू काळामध्ये नेहरू विरोधी पक्षांना अधिक महत्व देत होते. त्यांची मतं ऐकून घ्यायचे विधान भवनामध्ये किंवा संसदेमध्ये, त्यांची मतं ऐकून मग त्यांच्यानुसार पॉलिसी पण ते डिझाईन केली जात होती. त्यांचं असंही मत होतं की सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी जास्त चांगल्या पद्धतीने पॉलिसी मेकिंग करू शकतात, कारण ते त्यांची भावना थोडीशी निस्वार्थी असते. विरोधी पक्ष जो असतो तो निस्वार्थी विचार करत असतो. ओके, त्यामुळे ते विरोधी पक्षांना जास्त महत्व देत होते. हे एक लक्षात घ्या. असं जरी तुम्हाला विचारलं की नेहरू कालीन सार्वजनिक धोरणांवरती त्यांच्यापेक्षा विरोधकांचा जास्त पगडा होता तर ते योग्य आहे, ते आपण योग्य म्हणू शकतो. पुढे, विरोधी पक्ष कमकुवत होते कारण त्यांच्यात एकी नव्हती. एकत्र आले तेव्हा त्यांनी 77ला आणि 89ला काँग्रेसला ते हरवू शकले आहेत. ओके, विरोधी पक्ष म्हणजे सगळे बाकीचे उरलेले म्हणतात बरं का ते. आपण ज्यावेळेस 45% वोटिंग काँग्रेसला झालं म्हणतो तेव्हा 55% विरोधकांना झालं ना. उरलेलं जे पर्सेंटेज आहे ते विरोधक एकत्र आले असते तर कदाचित त्यांचं म्हणजे हे याच्यावरून हे पण दाखवतं की अख्खा देश नेहरूंबरोबर नव्हता आणि असं कधी होणार पण नाही. आताही आपण जर बघितलं की 35%, 36% आसपास मोदीजींचं बहुमत आहे. ओके, हे पण झालेलं मतदान बघतो आपण, न झालेल्या मतदानाचा विचारच करत नाही. न झालेले तर मग ते वेगळंच हिशोब आहे सगळं. ओके, पुढे, एक राजकीय पक्ष म्हणून एकजिन्सीपणा असण्याची गरज होती, ती सरदार पटेलांमुळे पूर्ण झाली. 47 मध्ये काँग्रेसची घटना बदलून इतर पक्षाच्या गटाच्या सदस्यांना सदस्यत्व देता येऊ नये अशी दुरुस्ती झाली होती. 47 एका ठिकाणी आणि 48 पण एका ठिकाणी, पण 1948 जास्त योग्य बरं का. 48 घ्या. ओके, ते पुस्तकांमध्ये एखादं वर्ष खालीवर होऊ शकतं. आजच्या आधी आपण 48चा रेफरन्स बघितलेला आहे. 1948ला ते झालं होतं. त्यामुळेच काय झालं, हे सगळे साम्यवादी आणि समाजवादी बाहेर पडले होते. त्याच्यामध्ये बघा, याआधी साम्यवादी आणि समाजवादी पक्षाचे सदस्यत्व काँग्रेसचे सदस्य असायचे, ते काँग्रेस अंतर्गतच असायचे. पण असा नियम झाल्यानंतर तुम्ही इधर काँग्रेसचे राहा किंवा तुमच्या गटाचा किंवा तुमच्या पक्षाचा राहा, असं बदल 48 मध्ये काँग्रेसने घटनेमध्ये केला. त्यानंतर साम्यवादी आणि समाजवादी पण बाहेर पडले. साम्यवादी तर आधीच थोडं बाहेर पडले होते. ओके, समाजवाद्यांना मात्र 48ला बाहेर पडावं लागलं. ओके, पुढचा मुद्दा, नेहरूंच्या काळामध्ये काँग्रेस ही सेंट्रिस्ट होती पण डावीकडे झुकलेली होती. असा प्रश्न येऊ शकतो. सेंट्रिस्ट डावीकडे झुकलेली, सेंट्रिस्टच किंवा सेंट्रिस्ट उजवीकडे झुकलेली, असे 3 ऑप्शन येऊ शकतात. तर नेहरूंचा आपल्याला माहिती अंदाज ते डावीकडे झुकलेले होते. पुढे, पक्षात दोन्ही विचारसरणीचे लोक होते. काँग्रेसमध्ये दोन्ही विचारसरणीचे म्हणजे राईटिस्ट आणि लेफ्टिस्ट दोन्ही विचारसरणीचे लोक होते. सेंट्रिस्ट पार्टी म्हणून काँग्रेसची 3 वैशिष्ट्य काय आहेत बघा. जातीवादी पक्ष वगळून इतर पक्ष काँग्रेसवरती प्रभाव पाडू शकत होते. म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षाचे असलास, फॉर एक्झाम्पल जातीवादी पक्ष सोडलात तर साम्यवादी पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, ते काँग्रेसवरती प्रभाव पाडू शकत होते. म्हणजे कसा, त्यांची विचारधारा काँग्रेस स्वीकारू शकत होती, रादर स्वीकारली. आवडीमध्ये आपण समाजवादी धोरण स्वीकारलं, ह्याचा अर्थ काय, ते समाजवादी पक्ष होतं, त्यांच्या धोरणानुसार हे स्वीकारलं गेलं होतं. पण फक्त जातीवादी पक्षांचा विचार स्वीकारला जात नव्हता. पुढे, काँग्रेस आपल्या विरोधकांनाही आपल्यात सामावून घेऊ शकत होती. आता समाजवाद्यांमध्ये पण नंतर खूप मोठी फूट पडली आहे. त्यातले काही समाजवादी नंतर नेहरूंना येऊन मिळाले होते. उदाहरण द्यायचं तर अशोक मेहता. अशोक मेहता नंतर काँग्रेस बरोबर आले हे आपल्याला माहिती आहे. ओके, नेहरूंनी त्यांना व्हाईस चेअरमन केलं होतं नीती आयोगाचं, नियोजन आयोगाचं. ओके, तर पुढचा मुद्दा आहे, उजवे तसेच डावे पक्ष आपले कार्यकर्ते काँग्रेसकडे आकर्षले जाऊ नये म्हणून आपली धोरणे काँग्रेसपेक्षा वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करत, त्यामुळे त्यांचे नुकसान होत होते. त्यावेळेस ही लोक काँग्रेसमध्ये का जायची, विचारधारेमुळे.
काँग्रेस आपली विचारधारा एक्सपांड करत होती. त्यामुळे थोडीशी वेगळ्या विचारधारा असणारा एखादा पक्ष असेल आणि त्यांना जाणवलं की अरे ही विचारधारा तर काँग्रेस पण सांगते, तर आपण काँग्रेसमध्ये जायला काय हरकत आहे. फॉर एक्झाम्पल शेतकऱ्याच्या हितांवरती एखादा पक्ष स्थापन झाला आणि उद्या काँग्रेस म्हणले की आम्ही शेतकऱ्यांसाठीच काम करणार आहे, आमची ही पॉलिसी आहे, तर त्या पक्षाला काही अर्थ राहणारच नाही. मग तो पक्ष काँग्रेसमध्ये यायचा. मग आज काय होतंय, पॉलिसी नाही, आज दोघं आहेत, आज ईडी आहे आणि आयटी आहे, तर मग त्यांना बरोबर बीजेपी मध्ये यावं लागतंय. पुढे पक्ष नेतृत्व विरुद्ध सरकारबद्दलचा मुद्दा आपण बघूया. नोव्हेंबर 46 मध्ये नेहरूंनी पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिला कारण ते पीएम झाले होते. सरकार आणि पक्ष यांच्यात डायरेक्ट असे नियंत्रण असू नये. सरकार आपले निर्णय घेण्यास मोकळे असावे. पक्षाचे नियंत्रण सरकारवरती नसावे. या मताच्या दोन व्यक्ती होत्या, नेहरू आणि सरदार पटेल. यांना असं वाटायचं की सरकार आणि पक्ष यांचा संबंध नाही. एकदा का निवडणूक झाली, सरकार सत्तेत आलं की पक्षाचा संबंध सरकारशी संपला. या मताचे दोघ जण होते. मात्र जे बी कृपलानी याच्या विरोधी होते. ते म्हणायचे पक्षाचा सरकारी धोरणे ठरवण्यात सहभाग असावा. सरकारचं धोरण ठरवण्यात पक्षाचा सहभाग असावा. पक्षाशी सल्लामसलत करूनच तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. या मताचे जे बी कृपलानी होते. तो उलट करू शकतो. नेहरू या मताचे होते आणि पटेल या मताचे होते असं सांगतील. बट पटेल आणि नेहरू एकाच मताचे आहे आणि कृपलानी वेगळ्या मताचे आहे. पुढे नेहरूंनी 46 मध्ये राजीनामा दिल्यानंतर कृपलानी अध्यक्ष झालेले, पण या वादानंतर 47 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. कृपलानींना राजीनामा द्यावा लागला. दोघांमध्ये हे वाद होते. कृपलानी वर्सेस नेहरू पटेल असं लक्षात घ्या सुरुवातीला. त्यानंतरचे जे अध्यक्ष झाले कोण आहेत, राजेंद्र प्रसाद, पट्टभी सीतारामय्या आणि पुरुषोत्तम टंडन. पहिल्या दोघांच्या काळात पक्ष आणि सरकारमध्ये संघर्ष नव्हता. राजेंद्र प्रसाद आणि पट्टभी सीतारामय्या यांच्या काळात सरकार वर्सेस पक्ष असा वाद झाला नाही. पण पुरुषोत्तम टंडन यांच्या काळात मात्र तो वाद झालेला आहे. म्हणजे कृपलानी आणि पुरुषोत्तम टंडन यांच्या काळात वाद आहे, हे लक्षात घ्या. यांच्या काळात धोरणे, पक्ष व सरकार यावरून पुन्हा संघर्ष उभा राहिला आहे. 45 मध्ये साम्यवादी तर 48 मध्ये समाजवादी काँग्रेस सोडून गेले. हे वर्ष लक्षात घ्या. 45 ला कम्युनिस्ट सोडून गेले, 48 ला समाजवादी सोडून गेलेले आहेत. समाजातना सोडून जावंच लागलं कारण काँग्रेसची बदललेली घटना. काँग्रेस सोडून गेल्याने उजवे, आता हे साम्यवादी पण गेलेत, समाजवादी पण गेलेत, आता ते काँग्रेस राहिलंय. त्याच्यामध्ये उजवे आणि पुराणमतवादी यांचा प्रभाव काँग्रेसवरती वाढू लागला आणि नेहरू एकटे पडत होते. नेहरू समाजवादी होते आणि त्यांना समर्थक असणारे समाजवादीच निघून गेले होते. त्यामुळं उजवे आणि पुराणमतवादी याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद येतील, पटेल येतील, मोरारजी देसाई येतील, हे सगळेजण त्याच्यात येतील. ते राजगोपालचारी असतील, हे सगळे उजवे विचारांचे नेते होते आणि नेहरू मात्र इथं एकटे पडत होते. पुढे नेहरू आणि पटेल यांच्याबद्दलचे मुद्दे आपण इथं बघूया. पटेल हे काँग्रेसमधील उजव्या गटाचे नेते होते, पण त्यांचे उजवेपण चुकीच्या पद्धतीने समोर आणले गेले आहे. या बाबतीत पटेलांची मते नेहरूंप्रमाणेच होती. ती मतं काय आहेत बघा. लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्य याबद्दल दोघांचं एकमत होतं. सर्व धर्म समभाव या बाबतीत एक मत होती. स्वावलंबी आर्थिक विकास, समाज सुधारणा, गरिबांबद्दल कणव आणि जातीयवादाचा विरोध. हे उजव्यांचे, पटेलांचं उजवे पद होतं. आज आपण ज्यांना उजवे म्हणतो त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे तुम्हाला सापडणार नाहीत. सर्व धर्म समभाव, जातीयवादाचा विरोध हे मुद्दे आताच्या किंवा ज्याला आपण उजवे म्हणतो त्यात आढळणार नाहीत, पण पटेलांमध्ये ते होतं. पुढे जमीनदारी हटावी याच मताचे होते, पण त्यांचा योग्य मोबदला द्यावा या मताचे ते होते. तर उजवे म्हणायचे की जमीनदार हटवू नये. काही उजवे याही मताचे होते की जमीनदारांचं आधी भलं करा. जमीनदारांचं भलं झालं की मग शेतकऱ्यांचं किंवा कुळांचं भलं होऊ शकतं. बट पटेलांचं म्हणणं समाजवाद्यांसारखं किंवा नेहरूंसारखंच होतं की जमीनदारी हटवा. पण एक उलट काय होतं की त्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे. पुढे ते म्हणत की आपले राज्य निधर्मी आहे, प्रत्येक मुसलमानास आपण भारतीय आहोत, आम्हालाही समान अधिकार आहेत असे वाटले पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगू शकतो. हे स्टेटमेंट देईल आणि कोणी सांगितलंय किंवा कोणी म्हटलं असं विचारलं जाईल. आपल्याला खूप जास्त शक्यता वाटते नेहरूंनी म्हटलंय, पण पटेलांचं ते वाक्य आहे, लक्षात घ्या. पुढे पण वर्गवाद आणि समाजवाद यावरून दोघांमध्ये वाद होते. वर्गवाद आणि समाजवाद बद्दल त्यांची दृष्टी, कुणाची, पटेलांची दृष्टी पुराणमतवादी होती. त्यांनी साम्यवाद आणि समाजवादास विरोध केला आहे. साम्यवादाचा त्यांनी विरोध केलेला आहे. खाजगी उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. घटनेत मालमत्तेचा हक्क फंडामेंटल राईट मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि यशस्वीरित्या त्यांनी तो समाविष्ट करून सुद्धा घेतलेला आहे. पुढे पटेल आणि नेहरू
यांच्या स्वभावात आणि विचारात मूलभूत फरक होता. या मुद्द्यांवरून त्यांच्यात मतभेद उफाळून आले होते. एक आहे प्रधानमंत्र्यांची भूमिका आणि त्यांचे अधिकार काय आहेत. दुसरा आहे 47चे दंगे कसे हाताळायचे. तिसरा आहे पाक बरोबर संबंध कसे ठेवायचे. चौथा मुद्दा आहे पुरुषोत्तम टंडन पक्षाध्यक्ष झाले त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोघांमध्ये मतभेद उफाळून आले होते. तर हे 4 मुद्दे तुम्हाला ऑप्शन मध्ये असू शकतात. दोघांमध्ये कधी मतभेद झाले याबद्दल. खाजगी मालमत्तेला फंडामेंटल राईट मध्ये स्थान देण्यास पटेलांनी केलेल्या प्रयत्नांना नेहरूंनी अयशस्वी विरोध केला. नेहरूंचं मत काय होतं, खाजगी मालमत्ता फंडामेंटल राईट म्हणून तुम्ही घटनेत समाविष्ट करू नका, या मताचे ते होते. पण उलट पटेलांचं काय होतं, खाजगी मालमत्ता फंडामेंटल राईट असावं. म्हणजे सुरुवातीला ते होतं सुद्धा, नंतर आपण अभ्यासतो ते कलम आपण बदलून 301 ला ठेवले. आधी कुठलं कलम होतं ते 31 मध्ये आर्थिक स्वातंत्र्याचा हक्क तुम्हाला होता, ते बदलून आपण 301 ला शिफ्ट केलेला आहे. आधी फंडामेंटल राईट होता, आता कसला राईट आहे तो, घटनात्मक किंवा कायदेशीर. घटनात्मक पण आहे तो कायदेशीर पण हक्क आहे. पुढे मतभेद कधी कधी विकोपाला जात दोघेही काही वेळा राजीनामा देण्यास तयार होत. उभयंताला सदैव एक प्रकारचा तणाव असत. दोघांमध्ये एक प्रकारचा तणाव दिसून येत असत. पुढे पण दोघांची वाद फार न ताणता एकत्र काम केले आहे आणि परस्परांना ते पूरक बनले होते. पटेल नेहरूंचा उल्लेख आपले नेते असा करत. पटेल नेहरूंना आपले नेते म्हणत. नोव्हेंबर 48 मध्ये नेहरूंच्या वाढदिवशी पटेल काय म्हणतात बघा, नेहरूंना गांधीजींनी आपला उत्तराधिकारी नेमले, हा निर्णय किती अचूक होता याची आज आपल्याला कल्पना आली आहे, असं ते नेहरूंचं कौतुक करतात. नेहरू पटेलांबद्दल काय म्हणतात की सरदार पटेल म्हणजे सामर्थ्याचा महामेरू, त्याच्या प्रेमाशिवाय आणि सल्ल्याशिवाय राज्य शकट चालवणे मला शक्य झाले नसते. दोघंही एकमेकांचं कौतुक करतायत आणि थोडा बहुत भांडण पण करायचे. पुरुषोत्तम टंडन वर्सेस नेहरू यांच्याबद्दल आपण बघूया. काँग्रेसमधील उजवा गट आणि नेहरू यांच्यातील वाद ऑगस्ट 1950 ला विकोपाला गेला. काँग्रेसमधला उजवा गट आणि नेहरू, डावा गट म्हणलंच नाही, नेहरू म्हटलं, कारण डावा गट ऑलमोस्ट बाहेर पडला होता काँग्रेसमध्ये. नेहरू एकटे पडले जे आपण मागाशी म्हणलो ते. नेहरू वर्सेस उजवा गट यांच्यातील वाद विकोपाला गेले ऑगस्ट 1950 मध्ये. कारण होते पक्षाध्यक्षाच्या निवडणुका. निवडणुकीसाठी 3 उमेदवार उभे होते. पहिले आहेत पुरुषोत्तमदास टंडन, दुसरे आहेत JB कृपलानी. हे दोन्ही नाव आपण वरती बघितले. हे दोघंही कसे होते, पक्षाचं धोरण ते सरकारचं धोरण असावं या मताचं. आणि पुरुषोत्तम दास टंडनना पटेलांचा पाठिंबा आहे आणि कृपलानीना नेहरूंचा पाठिंबा आहे. याच्या आधी दोघांमधलं वाद बघितला आपण कृपलानी नेहरू मध्ये, पण इथं परत नेहरू कृपलानींना मदत करतात की माझा पाठिंबा तुम्हाला आहे. आणि वरती कोण आहेत, पुरुषोत्तमदास टंडन आहेत. त्यांना कदाचित वाटलं असेल की टंडन पेक्षा कृपलानी परवडलं, त्यामुळे त्यांनी कृपलानीला समर्थन दिलेलं आहे. आणि तिसरी व्यक्ती होते शंकरराव देव. प्रश्न येऊ शकतो 50 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये कोणते उमेदवार होते, हे 3 जण आहेत, टंडन, कृपलानी, शंकरदेव. नेहरू तेव्हा म्हणाले होते, टंडन निवडून आल्यास मला काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्य म्हणूनच नव्हे तर सरकारचा सदस्य म्हणूनही काम करणे कठीण जाईल. नेहरू आणि टंडन मध्ये थोडेसे वैचारिक मतभेद होते, तर तेव्हा त्यांचं असं मत होतं. या निवडणुकीनंतर कृपलानी काँग्रेसच्या बाहेर पडले, ज्याला समर्थन दिलं तेच बाहेर पडले काँग्रेसमधून. आणि त्यांनी किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केलेली आहे. बघितले आपण पक्षांमध्ये, किसान मजदूर प्रजा पक्ष. उजव्या गटाचा प्रभाव वाढवणे नेहरूंना परवडणारे नव्हते, म्हणून काय तो एकदाचा साक्ष मोक्ष लावण्याच्या इराद्याने नेहरूंनी ऑगस्ट 51 मध्ये कार्यकारी समितीमध्ये आणि केंद्रीय निवड समितीचा आपला राजीनामा दिला. 1951 त्यांनी केंद्रीय निवड समितीचा आणि वर्किंग कमिटीचा, कार्यकारी समिती म्हणजे वर्किंग कमिटीचा राजीनामा ऑगस्ट 51 मध्ये दिला. टंडन व माझे विचार स्वीकारायचे हे काँग्रेस जणांनी ठरवावे, अशी गर्भित धमकी वजा आव्हान त्यांनी केले होते. 1952 मध्ये होणाऱ्या निवडणुका नेहरूंशिवाय जिंकणे अशक्य होते, म्हणून टंडन नेहरूंचा राजीनामा स्वीकारला नाही, पण स्वतःच राजीनामा दिला आणि नेहरू अध्यक्ष झाले. याला म्हणतात डिप्लोमसी. तर त्यांनी टंडन यांना दूर केलं. पुढे 53 नंतर नेहरू कधीही पक्षाध्यक्ष झाले नाहीत, फक्त तेव्हाच ते परत पक्षाध्यक्ष झालेत. त्यानंतर पक्ष आणि सरकार हा वाद पूर्णपणे मिटला होता. म्हणजे नेहरूंचं जे म्हणणं होतं सरकार आणि पक्ष वेगळं, तिथून पुढे हे कंटिन्यू झालेलं आहे. पण
पक्षाचे महत्व उमजून देखील नेहरूंनी पक्ष संघटनेची विशेष प्रयत्न केले नाहीत. पक्षातील नेतेही मंत्रिमंडळ मिळवण्याचा मागे असं तर पक्ष बांधणीमध्ये कोणताही रस त्यांनी दाखवलेला नाही. आतापर्यंत जे आपण निगेटिव्ह पॉइंट्स नेहरूंबद्दल बघतोय तो हा पक्ष बांधणीत त्यांनी लक्ष दिलं नाही. एक निगेटिव्ह पॉइंट होता चीनचं आक्रमणाच्या वेळेस ते नीट व्यवस्थित आपण त्याचा अंदाज बांधू शकलो नाही, त्याला डिफेंड करू शकलो नाही. हा दुसरा त्यांचा मुद्दा होता. तिसरा मुद्दा आपण मगाशी काय बघितलं, पक्ष निवडणुकीमध्ये जनतेला सहभाग करून घेतला, पण कार्यक्रमांमध्ये किंवा योजनांमध्ये त्यांनी जनतेचा सहभाग इतक्या मोठ्या पद्धतीने जेवढा अपेक्षित आहे तेवढ्या पद्धतीने समावून करून घेतला नव्हता. अजून चौथा एक प्रॉब्लेम आपण बघितला तो काय होता, कशाचा, भ्रष्टाचाराचा. ते स्वतःच आरोप करायचे की भ्रष्टाचार आपल्याकडे खूप येतोय. ते सरकारमध्ये असून त्यांच्या हातात होते की भ्रष्टाचार कमी करणं, त्याच्यावरती ते स्वतः टीका करायचे पण कंट्रोल करू शकले नाहीत. तर नेहरूंचे हे जे काही दोष आहेत तेही लक्षात घे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, असं बिपिन चंद्र लिहित आहे. बिपिन चंद्रचं पुस्तक मला वाटतं खूप आधीपासून आहे. ओके, ते नेहरूंवरती टीका करू शकतात. असं मला एक आताचा लेखक दाखवा की जो आताच्या प्रधानमंत्र्यांवरती टीका करू शकतो. ओके, पुढे बघा. पण पक्षाचे नेतृत्व, हा ते आपण बघितलंय. पुढचा मुद्दा आहे तो नीलम संजीव रेड्डीचा. आंध्र प्रदेशचे सीएम पद सोडून पक्षाध्यक्ष बनले होते. नीलम संजीव रेड्डी आंध्राचे सीएम होते. हा एक मुद्दा इथे लक्षात घ्या. आणि नंतर ते अध्यक्ष बनले होते. नीलम संजीव रेड्डी म्हणतात, राज्य मंत्रिमंडळातील एखादे कनिष्ठ मंत्रीपद प्राप्त झाल्याने मिळणारे समाधान पक्षाचे अध्यक्ष होऊन मिळणाऱ्या समाधानापेक्षा अधिक आहे. ते म्हणतात की अध्यक्षाला काही इथं जास्त व्हॅल्यू नाही, त्यापेक्षा एखादं मंत्रिमंडळ दिलं कुठे, ते सुद्धा राज्य मंत्रिमंडळ, तेही कनिष्ठ मंत्रिमंडळ असेल तरी हरकत, पण पक्षचा अध्यक्ष नको. आता जे पक्ष अध्यक्ष आहे दोन्ही पक्षाचे त्यांना विचारा, त्यांची भावना सेम असू शकते, काँग्रेस असू दे किंवा बीजेपीचा असू दे. ओके, पुढे काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष बघा. नेहरूंचे स्टेटमेंट्स बघूया. सुरुवातीला 48 मध्ये चारित्र्याचा आणि उभारलेल्या आदर्श संरचनेचा क्रमशः ऱ्हास होत आहे असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. म्हणजे भारताच्या चारित्र्याच्या बद्दल बोलतात ते. आपण आपली सगळी मूल्य हरवून बसणार आहोत, संधी साधूच्या राजकारणात आकंठ बुडणार आहोत, हा विचारच भयंकर आहे. 49 ते म्हणतात की आपला दर्जा वेगाने घसरला आहे, आपली गैरकृत्ये उघडकीस येऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे एकमेव कार्य उरले आहे. ते काँग्रेसवरती एक प्रकारे टीका करत आहेत, ते आपल्याच पक्षावरती. 50 ते म्हणतात आपण काहीतरी गमावून बसलो आहोत, प्रगतीकडे नेणारी प्रेरणा हरवून बसलो आहोत. 57 ते म्हणतात काँग्रेस पक्ष दुर्बल झाला आहे आणि दुर्बलता दिवसेंदिवस वाढत जात आहे. आपला भूतकाळ भव्य दिव्य आहे तसा तो आता नाही. दुर्दैव असे की नेहरू ना पक्ष संघटक होते ना पक्ष सुधारक होते. त्यांनी ना संघटना उभा केली ना पक्ष सुधारणा केली, कारण त्यांना तशी गरज पडली नाही. ते वन मॅन आर्मी होते, ते स्वतः सगळं निवडून आणून देत होते. आणि हा एक प्रॉब्लेम असतो की पक्ष संघटना मजबूत झाली की विरोधक निर्माण होतात. त्यामुळं मोस्ट ऑफ नेते असतात की पक्ष संघटनाकडे लक्ष देत नाही. ते कुठल्याही काळात बघा, इंदिरांच्या काळात असो, राजीव गांधींच्या काळात असो किंवा आपल्या मोदीजींच्या काळात पण असो, पक्ष संघटना कमकुवत कशी ठेवायची जेणेकरून त्याच्यावरती माझा कंट्रोल असला पाहिजे, हे कुठल्याही पॉलिटिकल लीडर बघतो. ऍक्च्युअल लीडर ज्याला म्हणतो तो पक्ष संघटना निर्माण करून जातो. आणि एक नेहरूंच्या बाबतीत पण झालं की थोडा गॅप पडला त्यामध्ये, पण इंदिरांनी ते टेक ओव्हर केल्यामुळे झालं. तुम्ही इतके चांगले नेतृत्व आहात, तुमच्याकडे किती चांगलं नेतृत्व आहे त्याचे काही पॉईंट्स असतात ना, त्यातला एक पॉईंट आहे तुमच्या नंतर होणारं नेतृत्व तुम्ही तयार केलं आहे की नाही. तुम्ही तुमच्याहून चांगलं नेतृत्व तयार केलं असेल तर तुम्ही चांगले नेते किंवा नेतृत्व करू शकता, हे सिद्ध होतं. तुम्ही आतापर्यंत जर बघितलं तर तसं दिसत नाही. आता इव्हन आताही बघा, मोदी शहा नंतर कुणाकडे नेतृत्व आहे आणि हे त्यांनाही माहित असतं, पण कुणाला मोठं केलं की तो प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे ते केलं जात नाही. मग अचानक कॅग काहीतरी काढतात. आताचा कॅगचा रिपोर्ट बघितला ना तुम्ही, कुणाला टार्गेट केलं तुम्हाला माहिती आहे. ते इंटरनल पॉलिटिक्स पण त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा असतं. कॅगचा रिपोर्ट वाचा, कुणावरती ताशेर आहेत कळेल आणि कुठल्या मंत्रिमंडळाच्या विरोधात हे पण कळेल. पुढे मला आश्चर्य वाटलं होतं की जवळचा व्यक्ती आहेत ना, कोण आहेत, मुर्मू साहेब, खूप जवळचे, तेच सरकारच्या विरोधात कसं काही रिपोर्ट आणतायत. पण त्यांनी आणला, ते वाचल्यानंतर लक्षात येतं आपल्याला कुणाच्या विरोधात होता ते. बर, पुढे चला. समाजवादी आणि काँग्रेस. आता मला हे एडिटिंग करावं लागेल. समाजवादी आणि काँग्रेस बद्दल बघू आपण पुढे. समाजवादी गटाच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेस पक्ष वैचारिक दृष्ट्या कमजोर झाला आहे आणि पुराणमतवादी विचार वाढत आहेत, हे नेहरूंना दिसत होते. म्हणून
समाजवाद्यांना काँग्रेसमध्ये परत आणण्याचे किंवा निदान सहकार्य तरी मिळण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी केले. तसे प्रयत्न साम्यवाद्यांसाठी कधी केले नाहीत, कारण ते भिन्न मार्गावरून वाटचाल करत होते. स्टेटमेंट येईल की त्यांनी साम्यवादी आणि समाजवाद्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले नाही, फक्त समाजवाद्यांसाठी केले, साम्यवाद्यांसाठी नाही, कारण त्यांचा मार्ग हिंसक होता, त्यांना तो मान्य नव्हता. पुढे जयप्रकाश नारायणना ते भाई म्हणत. असा सिंपल पण प्रश्न येऊ शकतो, नेहरूजी कुणाला भाई म्हणत? ओके, तर जयप्रकाश नारायणना ते भाई म्हणत असत. 48 मध्ये नेहरूंनी समाजवाद्यांना परत काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पहिला प्रयत्न केला. त्या वर्षी जे बाहेर पडले त्याच वर्षी पहिला प्रयत्न 48 ला. त्यानंतर 51 आणि 57 मध्ये जेपींना मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा प्रयत्न केला, पण जेपींनी नेहरूंसमोर 14 कलमी कार्यक्रमाची मागणी केली. ते म्हणतात की आम्ही येतो तुमच्यावर, पण आमच्या 14 मागण्या मान्य करा. पहिलं होतं प्रशासकीय आणि जमीन सुधारणा करणे. दुसरं आहे बँक, विमा आणि खाणींचे राष्ट्रीयकरण करणे. तिसरं आहे काही घटना दुरुस्तीने स्वीकारला होता अशा 14 मागण्या भाईंनी नेहरूंसमोर ठेवल्या. मगच आम्ही तुमच्या बरोबर येऊ. नेहरू त्यास तयार होते, पण आगाऊ वचन देण्यास ते तयार नव्हते. मी या सगळ्या गोष्टी मलाही मान्य आहेत, पण मी कधी करेन, काय करेन याचं आश्वासन तुम्हाला मी आताच देऊ शकत नाही. अशा प्रकारे नेहरूंचे प्रयत्न बसले. म्हणजे भाई म्हणत होते की आता आश्वासन द्या, मी तुमच्याकडे येतो, पण नेहरू असं आश्वासन देऊ शकत नव्हते. पुढचा मुद्दा काँग्रेस मधला आता समाजवाद बघूया. 53 मध्ये जमीन सुधारणा धोरणांची व्याप्ती वाढवण्यात आली. त्याच्यामध्ये जमीनदारी निर्मूलनाचा मुद्दा होताच. कमाल जमीन धारणा कायद्यापर्यंत वाढवली. कमाल जमीन धारणा काय असायला पाहिजे याच्यावरती पण आपण नियम केले 53च्या आसपास. पुढे 55 ला आवडी सेशन आपण बघितलेलंच आहे. समाजवादी समाज रचनेचे उद्दिष्ट स्वीकारण्यात आले होते. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पंचवार्षिक योजनेत समाजवाद समाज रचनेच्या तत्वाला अधिक बांधिलकी आणण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या. पहिल्यामध्ये इनडायरेक्टली समाजवादाच्या गोष्टी होत्या, पण याच्या पुढील पॉलिसीला समाजवादाचा पाठिंबा असणार हे 55 नंतर, म्हणजे सेकंड आणि थर्ड ला आहे. पुढे बघा, जानेवारी 59 मध्ये नागपूरचं अधिवेशन आहे. काँग्रेस आणखीन डावीकडे झुकली. 55चं अधिवेशन, 59चं अधिवेशन, आवडी अधिवेशन आणि नागपूरला. आवडीला काय झालंय, समाजवाद स्वीकारलाय, आणि नागपूरला ते अधिक डावीकडे झुकले. कुठं झुकले, कुठलं अधिवेशन आहे, नागपूरला आहे. म्हणजे कोइन्सिडन्स पण आहे, नागपूरला अधिवेशन आणि तिथून डावीकडे झुकलेले आहेत. पुढे एका ठरावाद्वारे जाहीर करण्यात आले की भविष्यकालीन शेतीचे स्वरूप सहकारी संयुक्त शेतीचे असेल. सहकारी संयुक्त शेती हे लक्षात घ्या. पुढे सेवा क्षेत्रात ही सहकारी संस्था स्थापन करणे. तिसरा मुद्दा जमीन सुधारणेत कमाल मर्यादा. जमीन सुधारणेत कमाल मर्यादेचा मुद्दा सुद्धा आला. जमीन वाटणीचा मुद्दा आधीपासून होता आता, आणि कुळ रद्द करणे मुद्दा होता. आता तो मुद्दा अजून एक मुद्दा ऍड झाला, तो म्हणजे कमाल मर्यादा तुम्हाला प्रत्येकाला असली पाहिजे. त्यानंतर सरकारतर्फे अन्नधान्याची खरेदी विक्री. नागपूरच्या अधिवेशनामध्ये कुठले मुद्दे किंवा कुठल्या ठरावामध्ये खालील मुद्दे जाहीर झाले, त्याच्यानुसार हे चारही मुद्दे लक्षात ठेवायचे. करेक्ट. उद्योग क्षेत्रात सहकाराचा उल्लेख नाही, कारण सरकार स्वतःच हे काम करणार होते. सेवा क्षेत्रामध्ये सहकार घेतल्यावर दुसरा पॉइंट आहे ना, सेवांमध्ये आपण सहकार संस्थांना महत्व दिले. उद्योगामध्ये काय मेन्शन केलं नाही आपण, उद्योग नाही मेन्शन केलं, कारण ते स्वतःच आपण बिल्ड करणार होतो. आपण त्या सगळ्या इंडस्ट्रियल पॉलिसी बघतोय, त्याच्यामध्ये आपण रिझर्व्ह ठेवले होते काही क्षेत्र भारतासाठी, सरकारसाठी, आणि जे उरले होते त्याच्यामध्ये पण तुम्ही स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल इंडस्ट्रीज उभा करू शकत होतात. त्यामुळे त्याच्यात सहकार नाही, तर सेवामध्ये सहकार आहे. आणि शेतीमध्ये कसं आहे, सहकारी संयुक्त शेती. हे दोन मुद्दे लक्षात ठेवणे व्यवस्थित. पण पक्षांतर्गत तसेच पक्षावर विरोध झाल्याने निर्णय त्यांना गुंडाळून ठेवावे लागले. नेहरूंना तोच एक प्रश्न होता की माझ्या या पॉलिसीसाठी माझ्याच पक्षामध्ये मला समर्थन मिळत नाही. कारण त्यांच्या बरोबर असणारे सहकारी जास्त करून उजव्या विचारसरणीचे होते. पुढे, आणि नेहरूंचा तो प्रश्न होता की मी सहमतीने सगळी कामं करेन. त्यांच्याकडे बहुमत तरी क्लिअर कट होतं, ते करू शकले असते, पण पक्षांतर्गत त्यांना बहुमत नसल्यामुळं ते त्यांचे मुद्दे रेटत नव्हते. पुढे बघा, 64 भुवनेश्वर अधिवेशन लक्षात घ्या. समाजवादाशी असणारी बांधिलकी परत एकदा उजवण्यात आली. तिन्ही स्टेटमेंट तुम्हाला येऊ शकतात. समाजवादाकडे झुकलो, डावीकडे झुकलो, समाजवादाशी पुन्हा बांधिलकी उजवण्याचा प्रयत्न केला. मग अधिवेशनाचे वर्ष आणि अधिवेशन, पहिलं आपलं आवडी, दुसरं नागपूर, तिसरं आहे भुवनेश्वर, आणि त्यांचे वर्ष पण लक्षात घ्या. पहिलं 55, नागपूरचं कधीच आहे 59, आणि 1964 आहे. तर खाली बघा,
समाजवादाचा अनुभव असं लक्षात घ्या. अनुभव वर्ण तुमच्या लक्षात राहील. अ फॉर आवडी, न फॉर नागपूर आणि भ फॉर भुवनेश्वर. अनुभव वर्ण तुम्हाला तिन्हीचा सिक्वेन्स लक्षात राहील. ओके, 55, 59 आणि 64. पुढे जाऊया आपण. आता काँग्रेसला लागलेली उतरती कळा पाहूया. 1963 मध्ये काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या ठिकाणी मध्यवर्ती निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे. 1963 पासून आपण 64च्या इलेक्शन पासून त्यांना उतरती का लागली हे बघितलं होतं. आणि 69ला उलट जास्त प्रमाणात त्यांना धक्का बसलेला होता. आणि सुरुवात 63 पासून हे पण लक्षात घ्या. काँग्रेस अंतर्गत दुपळी माजली होती, भ्रष्टाचार वाढला होता, पक्ष संघटना कमजोर झाली होती. पक्षामध्ये नवचैतन्य आणण्यासाठी नेहरूंनी मद्रासचे सीएम के कामराज यांच्या मदतीने ऑगस्ट 63 मध्ये 1963चा कामराज प्लॅन आहे, हे लक्षात घ्या. काय प्लॅन आहे? केंद्रात मंत्री आणि राज्यात मुख्यमंत्रीपदी असलेल्या बड्या नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा आणि पक्ष संघटनेचं कार्य हाती घ्यायचं आहे. केंद्रात मंत्री आणि राज्यात मुख्यमंत्री पाहिजे. स्टेटमेंट मध्ये गडबड करणार नाही जनरली. जर केला तर केंद्र आणि राज्यात मंत्री असं देतील ते. ओके, केंद्रात मंत्री आहेत आणि राज्यात मात्र मुख्यमंत्री या पदावरचा तो असला पाहिजे. याचे स्वागत करत 300 नेत्यांनी राजीनामे दिले. 300. आणि हे लोक कोण आहेत? इधर केंद्रात मंत्री आहेत किंवा राज्यात मुख्यमंत्री आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी राजीनामा दिलेला होता. ओके, किती असतील मंत्री आणि केंद्रातले मंत्री मिळून? 400-500च्या आसपास असतील ना मुख्यमंत्री आणि केंद्रातले मंत्री. तरी त्यातल्या इतक्या मोठ्या लोकांनी 300 लोकांनी राजीनामा दिला. यापैकी 6 मंत्र्यांचे राजीनामे नेहरूंनी स्वीकारले. फक्त 6 स्वीकारले 300 पैकी 6. ओके, कुणाकुणाचे स्वीकारलेत बघा. मोरारजी देसाई, लाल बहादूर शास्त्री, सका पाटील, जगजीवन राम, बी गोपाल रेड्डी, के एल श्री माळिक यांची नावं लक्षात घ्या. कामराज प्लॅननुसार ज्यांनी राजीनामा दिला त्यांच्यातला कुणाचा राजीनामा नेहरूंनी स्वीकारला होता. ओके, पुढे तसेच 6 मुख्यमंत्र्यांचा सुद्धा राजीनामा स्वीकारला. हे 6 केंद्रीय मंत्री झाले, अजून एक 6 होते मुख्यमंत्री. अशा 12 लोकांचा राजीनामा त्यांनी स्वीकारला होता. पण जानेवारी 64 मध्ये भुवनेश्वर येथे नेहरूंना अर्धांगवायूचा झटका आला आणि नेहरू मरण पावले. 1964 जानेवारी. निधन कुठे नेहरूंचं? भुवनेश्वरला त्यांचं निधन आहे. कशाने त्यांचं निधन झालंय? अर्धांगवायू. हे आहे डॉक्युमेंटेड कारण, योग्य कारण. तुम्हाला जे कळतं ते वेगळं, चुकीचं कारण. तर अर्धांगवायू लक्षात घ्या. ओके, पुढं के कामराज यांना 64 मध्ये पक्षाध्यक्ष बनवले गेले, पण बाकी योजना अंमलात आली नाही. त्यांचा जो प्लॅन होता तोच एक्झिक्यूट होऊ शकला नाही. म्हणजे पक्ष संघटक नाही हे त्यांच्यावरती जो आपण आरोप बघितला, तर तो आरोप कमी करण्यासाठी किंवा पक्ष संघटक बनण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि पुढच्याच वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. ओके, आता 47 ते 64 या दरम्यान जे विरोधी पक्ष होते त्यांच्याबद्दल आपण अभ्यास करूया. आणि याच्यामध्ये वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज आता आपण बघतोय. आणि या पॉलिटिकल पार्टीज तुम्हाला GS2च्या अँगलनं पण कामाच्या आहेत. तर ते लक्षात घ्या. पॉलिटिकल पार्टी आपण जो टॉपिक बघितलाय त्याच्यामध्ये पण यांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि हिस्ट्रीमध्ये पण कामाचे आहेत. पहिला आहे समाजवादी पक्ष. यांचं चिन्ह बघा काय होतं, गियर आणि नांगर. समाजवादी पक्षांचा आपल्या GS2च्या नोट्स मध्ये पिक्चर पण आपण काढलेला आहे. गियर आहे आणि त्याच्याबरोबर नांगर सुद्धा. हे समाजवादाचं चिन्ह होतं. पुढे बघा 1934 मध्ये त्यांची स्थापना आहे काँग्रेसच्या अंतर्गत. तर काँग्रेस समाजवादी पार्टी असं त्यांचं नाव होतं सुरुवातीला. आणि 48 मध्ये काँग्रेसमधून बाहेर आहेत. का बाहेर पडलं वगैरे आपण हे सगळं पाहिलेलं आहे. आणि सुरुवातीचं नेतृत्व कुणाकडे आहे? जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, राम मनोहर लोहिया आणि SM जोशी. त्या ठिकाणी तो काय करेल? फार तर फार PC जोशी टाकेल. आता बघा काँग्रेसमध्ये बाहेर पडण्याचं कारण पण खाली दिलंय. 48 मध्ये काँग्रेसची घटना बदलली. त्यात संघटनात्मक एकवाक्यता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या. एक व्यक्ती जो इतर पक्षाचा सदस्य आहे तो काँग्रेसचा सदस्य होऊ शकत नाही अशी घटना बनली. त्यामुळे यांना बाहेर पडावं लागलं. समाजवाद्यांनी पहिली निवडणूक 51-52 मध्ये लढवलेली आहे. त्याच्यामध्ये बघा पक्षात खूपच कमी जागा मिळाल्या होत्या. लोकसभेमध्ये केवळ 12 जागा मिळाल्या, पण मतांचं पर्सेंटेज त्यांचं चांगलं होतं. 10.6% म्हणजे खूप चांगलं मतदान होतं. जर तुम्ही कम्पेअर केलं तर ह्याला किती होतं काँग्रेसला?
ऑलमोस्ट 45% मतदान त्यांना होतं. आणि जागा किती होतं काँग्रेसच्या? 350च्या आसपास त्यांच्या जागा होत्या. तोच जर तुम्ही हिशोब लावला तर यांना ऍटलिस्ट 60-70 सीट तरी आले पाहिजे होते. पण मतं खूप, पण सीट कमी आहेत, हे एक लक्षात घ्या. लोकसभा, विधानसभेला किती? 124 जागा त्यांना राज्यांमध्ये निवडून आलेल्या होत्या. पण 58% उमेदवारांचं डिपॉझिट रद्द झालं होतं, जप्त झालं होतं. 58% लोकांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. 51 मध्ये जे.बी. कृपलानी यांनी काँग्रेस सोडून देऊन किसान मजदूर पक्षाची स्थापना केली. वरती आपण बघितलं, फक्त वर्ष लक्षात घ्या, कधीची स्थापना आहे? 1951 ला किसान आणि मजदूर पक्षाची स्थापना. गांधीजींची तत्वे आदर्श मानित. कृपलानी किंवा त्यांचा पक्ष गांधीजींना आदर्श मानित असत. काँग्रेसच्या ध्येय धोरणे आणि कार्यक्रमांना संमती होती. त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. त्यांची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. पक्षाचे बडे नेते कोण कोण आहेत बघा. एक तर कृपलानी आहेतच, त्याचबरोबर कोण आहेत? पी.सी. घोष आहेत आणि टी प्रकाशम आहेत. तर पी.सी. घोष कुठले आहेत? वेस्ट बेंगालचे आहेत आणि टी प्रकाशम मद्रासचे आहेत. तर तुम्हाला किसान मजदूर पक्षाचे नेते विचारले तर या तिघांची नावं माहिती असले पाहिजेत, कृपलानी, घोष आणि प्रकाशम. पुढे 1952 ची निवडणूक त्यांनी पण लढवली. जे.बी. कृपलानी तर फेर निवडणुकीत पण हारले. मुख्य निवडणुकीत पण हारले होते आणि फेर निवडणुकीमध्ये पण ते हारले होते. पक्षाला लोकसभेत 9 सीट्स होते आणि 5.8% मतं मिळालेली होती. या निवडणुकीच्या निकालानंतर धडा घेऊन दोन्ही पक्ष एकत्र आले. सप्टेंबर 1952 मध्ये प्रजा समाजवादी पक्ष स्थापन झाला. कोणते दोन्ही पक्ष? समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर समाजवादी पक्ष, हे दोघ जण एकत्र आले. किसान मजदूर प्रजा पक्ष, हे दोघं एकत्र आले आणि त्यांनी प्रजा समाजवादी म्हणजे यांच्या नावातला प्रजा घेतलाय. किसान मजदूर प्रजा मधला प्रजा आणि त्यांचा समाजवादी असं दोन्ही एकत्र करून कधी बनलाय? सप्टेंबर 1952 मध्ये तयार झालेला आहे. समाजवादी कधीचा आहे? 34. आणि 48 ला बाहेर आहे. आणि किसान मजदूर 51चा, दोघं एकत्र येऊन प्रजा समाजवादी 52 लक्षात ठेवा. दोघं एकत्र आलेत ना, 52 लक्षात राहू शकत तुमच्या. अध्यक्ष कोण होते? जे.बी. कृपलानी झाले आणि सरचिटणीस राहिले होते अशोक मेहता. कृपलानी काय म्हणतात बघा एकत्र आल्यानंतर? आम्हा दोघांनाही सामाजिक, राजकीय व आर्थिक शोषणापासून मुक्त असा वर्गविरहित आणि जातीविरहित समाज हवा आहे. त्या समाज असं म्हणतात. समाजवादी लोक त्याला समाजवादी समाज म्हणतात. तर आम्ही त्याला सर्वोदयी समाज म्हणतो. त्यांना काय म्हणायचंय? आमच्या दोघांचा उद्देश एकच आहे. आम्हाला जो समाज निर्माण करायचा तो एकच आहे, फक्त नावांमध्ये फरक आहे. एक आहे समाजवादी समाज म्हणतात आणि आम्ही त्याला काय म्हणतो? सर्वोदयी समाज म्हणतो. म्हणजे आज कसं म्हणतात? आम्ही एकत्र आलोय, आम्हाला विकास करायचा आहे. त्यांनाही विकास करायचा आहे, आम्हालाही विकास करायचा आहे, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. तसं ते कारण की सर्वोदय समाज आणि समाजवादी समाजाचं. पुढे जून 53 प्रजा समाजवादी पक्षाची बैतूलची परिषद आहे. बैतूल परिषद लक्षात घ्या. अशोक मेहतांचा एक प्रबंध होता. त्या प्रबंधांमध्ये ते काय म्हणतात की देशाचा आर्थिक विकास महत्वाचा आहे, म्हणून विरोधी पक्षाने आपल्या टीकेचा अधिकार न सोडता सत्ताधारी पक्षाशी विधायक उत्साहाने सहकार्य करावे. काँग्रेसला सरसकट विरोध केल्यास प्रजा समाजवादी पक्ष राजकीय दृष्ट्या परिणाम शून्य होईल. हे त्यांच्या हे कुणी मत मानले किंवा कुणाचा सिद्धांत होता असं विचारलं जाईल तर ते कुणाचं होतं ते सांगायचं आपल्याला, अशोक मेहतांचा. आणि दुसरं कुठं सांगितलंय? बैतूलची परिषद. आणि कधी सांगितलंय? जून 1953. इतकं लक्षात घ्या. पण अशोक मेहतांचा मार्ग डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी स्वीकारला नाही. अशोक मेहतांचा मार्ग डावलला आणि त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारला. कुणी? समाजवाद्यांचे. लोहियांचा मार्ग काय होता बघा? काँग्रेसला कट्टर विरोध करणे, काँग्रेस व साम्यवादांपासून समान अंतर ठेवायचं. आणि तिसरा मुद्दा होता कायद्याच्या व घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्या लढाऊ आंदोलनाने संघटन करणे. म्हणजे हे साम्यवाद्यांसारखंच झालं. ते कायद्याच्या बाहेर जाऊन लढाऊ द्यायचं आहे. म्हणजे काँग्रेस बरोबर लढायचं कसं, हे दोन मुद्दे बैतूल परिषदेमध्ये डिस्कस केले गेले. एक मेहतांचा आणि दुसरा लोहियांचा. मेहतांचं काय होतं? जिथं शक्य आहे तिथं आपण काँग्रेसला सहकार्य केलं पाहिजे, विनाकारण विरोध करणं चुकीचं आहे. नाहीतर आपलाच नुकसान होईल. आणि लोहिया उलट काय म्हणले? काँग्रेसला कट्टर विरोध करायचा आणि कायद्यात आणि घटनेत न बसणाऱ्या पद्धतीने लढायचं.
म्हणजे मेहतांचं म्हणणं खरं ठरलं. पुढे आपल्या लक्षात सुद्धा येईल की समाजवादांची वाताहत कशी झाली पुढे आपल्याला कळेल. पण पक्ष अस्थिर राहिला, अनेक जण पक्ष सोडून गेले, काही जणांची हकलपट्टी करण्यात आली. कसं 1955ला लोहिया आणि त्यांचा गटच पक्ष सोडून गेला. 53ला त्यांचं टार्गेट स्वीकारलं समाजवाद्यांनी, त्यांच्यानुसार जायचं असं ठरलं आणि तेच निघून गेले. ओके, 1955ला ते बाहेर पडले. आणि 56ला काय झालंय, आचार्य नरेंद्र देव यांचा मृत्यू झालाय. आणि 57ला काय झालंय, जेपी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे, आपले जीवन भूदान आणि इतर विधायक कार्यास वाहणार आहो असं त्यांनी स्पष्ट केलं. ओके, 55, 56, 57 लिस्ट आहे, ते लक्षात घ्या. पुढे आहे आपला 1963. ओके, यामध्ये बघा अशोक मेहतांनी नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद स्वीकारले, त्यामुळे त्यांना पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे. हे चारही सिक्वेन्स लक्षात घ्या. आणि त्यानंतरचा पॉइंट आहे 1964 मध्ये काय झालं होतं, अशोक मेहता प्रजा समाजवादी पक्षातील 1/3 सदस्यांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. समाजवादी ज्यांनी नंतर काँग्रेस जॉईन केले ती लोक बघा कोण कोण आहेत. सुरुवातीला तर अशोक मेहताने काँग्रेस जॉईन केलेली आहे. त्यानंतर टी प्रकाशम गेले. टी प्रकाशम कुठल्या पक्षाचे होते, सुरुवातीला किसान मजदूर प्रजा पक्षाचे होते. त्याच्यानंतर पट्टम थानू पिल्ले हे केरळाचे होते. पीसी घोष वेस्ट बेंगालचे, हे पण किसान मजदूर पक्षाचे होते. त्याच्यानंतर महामाया प्रसाद सिन्हा हे कोणाचे होते, बिहारचे. आणि त्रिलोक सिंग हे युपीचे होते. हे सुद्धा काँग्रेसमध्ये समाविष्ट झाले आहेत. हे लोक आणि कुठल्या राज्याचे आहेत त्याचा जोड्या लावायला प्रश्न आला तर आपण तयार पाहिजे. टी प्रकाशम हा मद्रासच्या आंदोलनामध्ये पण ते समाविष्ट होते. त्यावेळेस तो आंध्र प्रदेशचा भाग होता ना स्वातंत्र्याच्या आधी, नंतर तो वेगळा झालाय. प्रजा समाजवादी पक्षाचा रास होतच राहिला. कसं झालंय बघा, 57ला 19 सीट आले होते, 10.5% मतं होती. त्यानंतर 62 मध्ये 12 सीट आले, मतं झाले 6.8. 67 मध्ये 13 सीट झाले, मतं झाले 3.1. आणि 71 मध्ये तर 2च सीट राहिले आणि 1% मतं राहिली होती. म्हणजे 71 पर्यंत समाजवादी पक्ष जवळजवळ संपला होता. नंतर उरलेल्या कार्यकर्त्यांनी संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन केला. या संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन करण्यात कुणाचं नेतृत्व आहे, जॉर्ज फर्नांडिस यांचं नेतृत्व आहे. 1955 मध्ये लोहियांनी प्रजा समाजवादी पक्ष सोडल्यानंतर 1956 मध्ये समाजवादी पक्ष लोहियाची स्थापना झाली होती. समाजवादी पक्ष लोहिया 56चा लक्षात घ्या. लोहियांनी नेहरू आणि काँग्रेसला पराकोटीचा विरोध केला. 2 प्रश्नांना विशेष त्यांचा आग्रह होता. पहिलं होतं राष्ट्रभाषा म्हणून इंग्रजी ऐवजी हिंदी SC ST आणि इतर मागासवर्गीयांना 60% आरक्षण द्यावे. या 2 मागण्यांनी लोहियांनी काँग्रेसला विरोध केला होता. पुढे नंतर हा पक्ष संयुक्त समाजवादी पक्षात विलीन झाला आहे. कुणाचा, समाजवादी पक्ष लोहिया हा कुठे विलीन झालाय, संयुक्त समाजवादी पक्षात. तो कुणी लीडर केला होता, जॉर्ज फर्नांडिस. पुढे लोहियांनी युपी मध्ये फर्स्ट नॉन काँग्रेस सरकार 67 मध्ये स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावलेली होती. युपीतलं फर्स्ट नॉन काँग्रेस सरकार कधीच आहे, 1967चं, लक्षात घ्या. जनसंघाचे नानाजी देशमुखांना बरोबर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं होतं. हे नानाजी देशमुख कोण आहेत, काही दिवसापूर्वी त्यांना आपण भारतरत्न दिलेलं आहे. तर नानाजी देशमुखांच्या सहकार्याने सरकार स्थापन केलं होतं. पण 67 मध्ये लोहियांचं मृत्यू झालेलं आहे. आता त्यांचा 67ला मृत्यू पण आहे आणि 67 मध्ये युपीतील पहिलं नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट पण त्यांनी पुढाकाराने स्थापन केलेलं आहे, लक्षात घ्या. पुढे बघा आपण जे पक्ष बघितलेत ना त्याच्याबद्दल जरा माहिती घेऊया. काँग्रेस समाजवादी 34, समाजवादी पक्ष 48, कारण बाहेर पडल्याने काँग्रेस नाव काढलं. किसान मजदूर पक्ष 51, प्रजा समाजवादी पक्ष 52. आता हे 2 आणि 3 मिळून म्हणजे समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर मिक्स होऊन तयार केले 52 मध्ये. आणि समाजवादी पक्ष लोहिया 56 आणि संयुक्त समाजवादी पक्ष 67. हे सिक्वेन्स लक्षात घ्या. पुढे आता समाजवादी झाले विरोधकांमधले. आता दुसरे आहेत कम्युनिस्ट. कम्युनिस्टांबद्दल बघूया. आता NCERT मध्ये कम्युनिस्टांबद्दलचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कम्युनिस्टांची स्थापना एका ठिकाणी 35 आहे आणि 41ला बाहेर असं त्यांनी दिलेलं आहे, जे की चुकीचं आहे, आपल्याला माहित आहे. तर कम्युनिस्टांची स्थापना कधीची, 1925. ओके, आणि बाहेर कधी पडलेत, 44ला. काँग्रेसमधून ते बाहेर पडले, CPI चाललं.
सीपीआयची स्थापना कधीची आहे? त्यावेळेस सीपीआय होतं ना सुरुवातीच्या काळामध्ये. सीपीआयची स्थापना 25 इथं लिहून घ्या आणि बाहेर पडले 44 हे दोन लिहून घ्या. जसं समाजवादी आपण बघितलं 34 स्थापना 48 बाहेर आहे. तर हे 25 आणि 44 हे लक्षात घ्या. पुढे आणि एनसीआरटी मध्ये मात्र 35-41 दिले, त्याला काही आधार नाही, त्याचं काहीतरी त्यांचं मिसप्रिंट झालेलं आहे. पुढं कम्युनिस्ट पक्ष हा 36 पासून काँग्रेस अंतर्गत काम करत होता. स्थापना 25 आणि अंतर्गत कधी आले? 1936 ला ते त्याच्या अंतर्गत आलेले आहेत. हा, कम्युनिस्ट पक्षांबद्दल बघा तर 36 पासून ते काँग्रेस अंतर्गत आले होते आणि पक्षाची शिस्त स्वीकारली नाही किंवा तयारी नसल्याने 45 मध्ये बाहेर पडले. आता हे आकडे एका ठिकाणी 44 एका ठिकाणी 45 असं आहे. जर स्टेटमेंट मध्ये आलं तर तिथं डाऊट नका. जर तुम्हाला असं आकडाच विचारला तर तिथं आपण माहिती पाहिजे आपल्याला. ते आपण जे याच्यामध्ये बघितलं कशामध्ये GS2च्या इंडियन पॉलिटिकल पार्टीज मध्ये बघितलं होतं ना, तेच फिक्स लक्षात ठेवायचं 25 आणि 44. ओके, बाकीचे आकडे आसपास आले तरी काही हरकत नाही. 42 ते 45 या काळात पक्षाची लक्षणीय वाढ झाली, पण 47 नंतर पक्ष तीव्र गटबाजीने ग्रासला आणि 64 मध्ये पक्ष फुटला आहे. कधी फुटलाय पक्ष? 64 मध्ये फुटला आहे. ही गटबाजी वैचारिक आणि राजकीय मतभेदांमुळे झालेला आहे. आता 64 ला कुठला पक्ष तयार झालाय? सीपीएम. आपल्या प्रिलिम्सचा सुद्धा प्रश्न येऊन गेला होता बघा, आणि तो प्रश्न जनरली प्रिलिम्सचा अभ्यास करणाऱ्यांना माहिती नसतं. जे मेन्स वाले करतात ते त्यांना येऊ शकतं, पण फक्त प्रिलिम्स तयार करणाऱ्यांना तो प्रश्न कदाचित माहिती नसेल. पण त्यात त्याने एक हिंट दिली होती. तो प्रश्न तुम्ही पाहिलाय का? त्याने विचारलं की सीपीएम ची स्थापना कधीची आहे आणि खाली त्यांनी 4 ऑप्शन दिलेत. एक ऑप्शन होता 1946 1946 आणि एक होता 1964. दोन्ही मध्ये हिंट आहे ना. 64 ला त्याने उलट करून 46 केलंय. मग आपल्याला तेवढं कळलं पाहिजे होतं की बाबा 46-64 काहीतरी रिलेशन आहे. मी 46 घेणार नाही, 64 घेणार आहे. का? स्वातंत्र्यानंतर फूट पडले इतकं तरी मला माहिती आहे, त्यामुळे मी 64 घेणं अपेक्षित होतं. असे प्रश्न आयोग टाकतं, हिंट देतं. असा अजून एक प्रश्न प्रिलिम्सला होता बघा की ओझोनचं होल कधी निर्माण झालं? उत्तर आहे 85. दुसरा ऑप्शन काय होता? 58. ओके, तर ते हिंट घेतले की आपण उत्तरापर्यंत आरामात पोहोचतोय. ठीक आहे, तर पुढे चला. 1947 मध्ये अंतर्गत गोंधळामुळे पक्षाची वाताहत झाली. काँग्रेस प्रति त्यांची भूमिका काय होती बघा. सुरुवातीस प्रतिगामी जातीवादी व साम्राज्यवादी शक्तीविरुद्ध नेहरूंना पाठिंबा द्यावा असे त्यांनी आव्हान केलं सुरुवातीला. पण डिसेंबर 47 मध्ये USSRच्या सल्ल्याने त्यांनी असं जाहीर केलं की भारताचे स्वतंत्र खोटे आहे. 15 ऑगस्ट हा विश्वासघाताचा दिवस आहे. नेहरू साम्राज्यवादाचे बाहुले आहेत. घटना ही गुलामगिरीची सनद आहे. ओके, ते इंटरनॅशनल लेवलला जे काही बोलतील ते इथं बोलायचे. सुरुवातीला त्यांचा तो गोंधळ होता. ओके, त्याच्या पुढे बघा 1935 ते 48 मध्ये PC जोशी पक्षाचे सरचिटणीस झाले होते. 48 मध्ये BT रणदिवे यांची निवड झाली. 35 ते 48 PC जोशी आणि रणदिवे, सिक्वेन्स लक्षात घ्या. ओके, काँग्रेसने भ्रमनिराशा केली आहे. रणदिवेंची मतं, काँग्रेसने भ्रमनिराशा केली आहे. पक्षाने त्वरित सशस्त्र उठावाची हाक द्यावी. BT रणदिवे हे हिंसक वृत्तीचे होते. ओके, पुढे 2 कार्य किंवा निर्णय पक्षास हानिकारक ठरले. रणदिवेच्या काळात पक्षास हानिकारक ठरणारे निर्णय बघा. एक आहे हैदराबाद संस्थानात नवाबाविरोधात सुरू केलेल्या शेतकऱ्यांचे हिंसक आंदोलन तसेच चालू ठेवणे आणि ते आता भारत सरकार विरोधात करणे. सुरुवातीला नवाबाच्या विरोधात असलेलं आंदोलन स्वातंत्र्यानंतर थांबवणं अपेक्षित होतं, पण BT रणदिवेने सांगितलं की हे आंदोलन भारत सरकारच्या विरोधात पण चालूच राहील. यात भारतीय लष्कराविरोधात लढताना अनेक जण मारले गेले. अनेक शेतकऱ्यांचा याच्यात मृत्यू झाला होता. हे एक निर्णय त्यांना हानिकारक ठरला कम्युनिस्टांना. पुढचा 1949 मार्च मध्ये रेल्वेचा राष्ट्रव्यापी संप जो यशस्वी ठरला. तो रेल्वे राष्ट्रव्यापी संप त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम सुरुवातीस 90,000 सदस्य संख्या होती. 51 मध्ये ते डायरेक्टली 18,000 वरती आली होती. 1/5 राहिले होते. तर BT रणदेवेंच्या काळातल्या या 2 निर्णयामुळे कम्युनिस्ट पक्षाला फटका बसला आहे. 51 मध्ये अजय घोष पक्षाचे सरचिटणीस होते. सिक्वेन्स लक्षात घ्या. पहिले आपण आता बघितलं म्हणजे कोण होते? 35 पासून PC जोशी, त्यानंतर कोण आहेत? रणदिवे, आणि रणदिवे नंतर कोण आहेत? अजय घोष. पुढे बघा, थेट स्टॅलिनच्या मार्गदर्शनाखाली नवा डावपेच आणि कार्यक्रम बनवण्यात आला. ओके, म्हणजे स्टॅलिनचं जे डावपेच आहे ते भारतात वापरायचे साम्यवादी. त्याने याने पक्षात तात्पुरती एकी निर्माण झाली होती.
कम्युनिस्टांमध्ये क्रांतीसाठी लोक तयार नाहीत असा निष्कर्ष काढून सशस्त्र उठाव पुढे ढकलण्यात आला. संपवायचं नाही, लढायचं तर आहेच, पण पुढे ढकलूया, हा त्याचा एक विचार झाला. पुढे बघा, पक्षीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि अपेक्षेपेक्षा त्यांना चांगले यश सुद्धा आले. नेहरूंचं ते म्हणणंच होतं की तुमचा जो विचार आहे तो मला पटतोय, पण तुम्ही ते लोकशाही पद्धतीने मांडा. लोकांना ते पटलं तर तुम्ही सत्तेत येऊ शकता. त्यामुळे ते नेहमी वारंवार प्रयत्न करत होते की तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडणुकीत उतरलं पाहिजे. हेच नॉर्थ ईस्टर्न मधल्या आपल्या ज्या काही लढाई होत्या, बंडखोरी होती, तिथं पण आपण हाच कार्यक्रम वापरलेला आहे. असं कोण जर बंड करत असेल तर आपला जो रणनीती आहे ती ही सेमच आहे. एक तर त्यांना हिंसक मार्ग सोडा आणि निवडणुकीमध्ये या हे सांगणं, आणि दुसरं त्यांच्या भागाला अधिकाधिक स्वायत्तता देणं. हेच करत आपण मोस्ट ऑफ इश्यूज रिझॉल्व्ह केलेले आहेत. तात्पुरती आपण आर्मी युज करतो त्यांना शांत करण्यासाठी, ते पुन्हा बंड करू नये याच्यासाठी, आणि ते सक्सेसफुल झालेत. नागालँडमध्ये झालं, मिझोरममध्ये झालं. आपण बघितलं जे बंड करणारे होते तेच नंतर सीएम पण होऊन त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे आता नागालँड सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे. नागालँडचे सीएम कोण झाले? मिझोरम पण आहे, नागालँड पण आहे. मिझोरमचा कोण लढा दिला होता? लाल डेंगाने. आणि नागालँडचा कोण दिला होता? अंगामी झापू फिजो. या दोघांनी लढा दिला होता, आणि लाल डेंगा तर सीएम झालेच, नंतर अंगामी झापू फिजो सुद्धा त्यांच्याबरोबर सरकारमध्ये ते सामील झाले होते. तर त्यांना आधी त्यांचा हिंसक लढा थांबवणं, हिंसेला हिंसेने लढा देणं पहिली स्टेप असते. त्यानंतर त्यांच्याशी वाटाघाटी करणं, वाटाघाटी करून त्यांना काही सवलती देणं आणि त्यांना निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये आणणं. ओके, आणि त्यांना पुढे जाऊन त्यांच्या प्रांताला स्वायत्तता देणं, ही मेथड आपण वापरलेली आहे. आता तीच मेथड आपल्याला मणिपूरमध्ये पण वापरावी लागणार आहे. मणिपूरचं पण विभाजन होण्याची शक्यता दिसते. ते होऊ नये सगळ्यांची अपेक्षा आहे, बट जर तसंच ते तीव्र होत गेलं तर हीच मेथड तिकडे वापरली जाईल. ओके, तेच कम्युनिस्टांच्या बाबतीत पण झालं. त्यांना सुरुवातीला लष्करानं आपण उत्तर दिलोय आणि त्यांना नंतर सांगितले की तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडणुकीमध्ये या. आता बघा, ते निवडणुकीत आले. पहिल्या निवडणुकीतच त्यांनी 16 सीट्स निवडून आणले होते. एका ठिकाणी 16 रेफरन्स आणि एका ठिकाणी 23 रेफरन्स. 23 आणि 16 जे आपल्या जीएसटीच्या नोट्स मध्ये आहेत ते जास्त ऑथेंटिकेट आहे. ते एकदा चेक करा, कुठला आहे ते घ्या. ओके, त्याच्यानंतर 27 सीट्स आहेत, त्यानंतर 29 सीट्स आहेत, म्हणजे सीट्स वाढत गेलेले आहेत. त्यात फरक का पडतो? काही ठिकाणी सुरुवातीच्या निवडणुकीचा रिझल्ट दिला असतो आणि काही ठिकाणी उपनिवडणुका ज्या होतात त्याचा समावेश करून दिलेला असतो. त्यामुळे ते सीट्स मागे पुढे होतात. अलग लक्षात तुम्हाला बाय इलेक्शनचा पण रिझल्ट समावेश केला असतो. ओके, आंध्र प्रदेश, केरळ आणि वेस्ट बेंगॉलमध्ये समर्थ राजकीय शक्ती म्हणून यांचा उदय झाला. सुरुवातीच्या काळामध्ये साम्यवादी कुठल्या स्टेटमध्ये पॉवरफुल होते? आंध्र प्रदेश, केरला आणि वेस्ट बेंगॉल. वाक लक्षात ठेवा, WAK. वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश आणि केरळा. नंतर पक्षाच्या भूमिकेत झालेले बदल बघा, त्यांच्या परिषदा लक्षात घ्या आणि त्यांचे झालेले बदल पण लक्षात घ्या. 1953 मध्ये मदुराईला परिषद झाली आहे. तिथं भारत स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण अवलंबत असले तरी अंतर्गत कारभाराच्या बाबतीत साम्राज्यवादाचे हस्तक आहे, असं त्यांनी मदुराई परिषदेमध्ये म्हटलेलं होतं. ओके, पुढची परिषद आहे 56 ला, पालघाट परिषद. ओके, पालघाटला काय केलं त्यांनी? भारताने 47 मध्ये स्वतंत्र मिळवले आणि भारत एक सार्वभौम गणराज्य आहे हे स्वीकारले. सर्वप्रथम कधी स्वीकारलंय? 56 मध्ये स्वीकारलंय. 47 नंतर ऑलमोस्ट 10 वर्षांनी स्वीकारलेलं आहे. पण काँग्रेस लोकशाही विरोधी आहे, तिला भांडवलशाही स्थापन करायची आहे. पुढचं, म्हणून लोकशाही आघाडी स्थापन करणे पक्षाचे प्रमुख कार्य आहे. हे झालं पालघाटची परिषद. पुढची 58ची परिषद आहे अमृतसरची. तिथे काय झालंय? शांततेच्या आणि संसदीय लोकशाहीच्या मार्गाने समाजवाद स्थापन करणे, इतका मोठा ट्विस्ट आहे. शांतता आणि लोकशाही आणि साम्यवाद सोडून समाजवादाकडे ते आलेले आहेत. 61 मध्ये विजयवाडा परिषद आहे. काँग्रेसची पुरोगामी विषयांवरती पाठिंबा आणि प्रतिगामी विषयी विरोधी भूमिका घ्यायची. त्यांचा प्रवास कसा कसा काँग्रेसकडे चाललाय तो लक्षात घ्या. ओके, या चारी परिषदा MP अवी असं लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे लक्षात ठेवा, सिक्वेन्स मात्र आपल्याला माहिती असला पाहिजे. मदुराई, पालघाट, अमृतसर, विजयवाडा. ओके, आणि ते खालचे स्टेटमेंट्स पण देतील ते कुठल्या परिस्थितीत झाले, हळूहळू ते कसं बदलत गेलं ते लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पक्षामध्ये फूट पडली होती, त्याची कारण बघूया. स्टॅलिनवरील टीका, 1962 चे भारत चीन युद्ध,
आणि रशिया आणि चीन मतभेद या 3 मुद्द्यांवरून पक्षामध्ये फूट पडलेली होती. पक्षातील एका गटाने भारत चीन युद्धात शासनास पूर्ण पाठिंबा दिला, तर दुसरा गट मात्र चीनला विरोध करत होता, पण बिनशर्त पाठिंबा देण्यास नकार होता. एकाचा मात्र क्लिअर कट भारत सरकारला पाठिंबा होता, पण दुसऱ्या गटाचा म्हणजे तो दुसरा गट ऑफकोर्स कुठला असणार आहे, माओवादी विचारसरणीचा असणार आहे, त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला नव्हता. पुढे चीनी नेत्यांनी जगभरातील कम्युनिस्ट पक्षांची क्रांतिकारी घटना सुधारणावादी USSR पासून वेगळे होण्याची हाक दिली. याने फुटीस खतपाणी पडले होते. भारतातल्या कम्युनिस्टांमध्ये जसं इथली कारण आहे तशी इंटरनॅशनल कारण सुद्धा आहेत. इंटरनॅशनल लेवलला रशिया आणि चायनामध्ये ज्या काही मुवमेंट होतात त्याचा परिणाम आपल्या इथल्या कम्युनिस्टांवरती पण झालेला आहे. पुढे 64 मध्ये दोघांमध्ये फूट पडले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट असं 2 ग्रुप पडले, CPI आणि CPM. विरोधी स्टँड बघा, म्हणजे कुणाचा, CPM वाल्यांचा स्टँड आणि CPI वाल्यांचा आपण स्टँड बघूया. त्यातला पहिला CPM चा बघूया. CPM वाले काय म्हणतात, काँग्रेस हा भांडवलशाही आणि जमीनदारांचा पक्ष आहे, म्हणून त्याला नष्ट करणे आवश्यक आहे. डायरेक्टली काँग्रेसला नष्ट करायचं यांचं मत होतं CPMचं. ओके. पुढे शांततेच्या आणि संसदीय मार्गाने लोकशाही राज्य आणता येते यावरती या पक्षाचा विश्वास नव्हता. शांतता आणि संसदीय मार्ग काही नसतं, याने काही होऊ शकत नाही असं यांचं मत होतं. पुढे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही पूर्णपणे लोकशाही विरोधी आहे, म्हणून ती पूर्णपणे रद्द झाली पाहिजे. तथापि तिचा वापर पक्ष एक संघर्षाचे साधन म्हणून करेल आणि ती आतून मोडण्याचा प्रयत्न करेल. पुढे राज्यघटनेबाबत लोकांमध्ये अद्यापही असणारा भ्रम दूर करण्यासाठी पक्ष संसदीय राजकारणात सहभागी होत आहे. स्टॅलिन आणि चीनला जवळची भूमिका या पक्षाची होती. स्टॅलिन आणि चीनच्या माओशी थोडेफार जवळचे होते. CPI मात्र काय सांगत होती बघा. CPI राष्ट्रीय लोकशाहीकडे आणि शेवटी समाजवादाकडे जाणे हे शांततेच्या आणि संसदीय साधनांनी शक्य आहे. हे थोडेसे माइल्ड होते आणि ते थोडेसे हिंसक होते. पक्षामध्ये मतभेद होते, पण काही वेळ एकत्र येऊन संयुक्त सरकार पण त्याने बनवलेले आहेत. CPI आणि CPM ची सुद्धा संयुक्त सरकार कुठं बनली आहेत बघा, वेस्ट बेंगॉल, केरला आणि त्रिपुरा इथं यांची संयुक्त सरकारे बनलेली आहेत. CPI आणि CPM ची सरकारे आपण बघितले. कम्युनिस्टांच्या सुरुवातीचे नेते बघा कोण कोण आहेत. AK गोपालन, SA श्रीपाद अमृत डांगे, EMS नंबूद्रीपाद, PC जोशी, अजय घोष आणि P सुंदरय्या. तुम्हाला कम्युनिस्टांचे नेते विचारले जातील, त्याच्यामध्ये एखादं समाजवादी नेत्यांचं नाव घातलं जातं. समाजवादी नेते कोण, कम्युनिस्ट कोण हे लक्षात घ्या. CPI चे जनरल सेक्रेटरी कोण कोण आहेत आपण मगाशी बघितल्यासारखं, TC जोशी, BT रणदिवे, अतुल्य घोष. याचा सिक्वेन्स आपण मगाशी पाहिलेला होता. अजय घोष, हा तिथं अजय घोष करा. पुढे तिसरा विरोधी पक्ष आहे भारतीय जनसंघ. आतापर्यंत आपण समाजवादी बघितलो, दुसरा बघितला कम्युनिस्ट. आता आपण जातोय भारतीय जनसंघाकडे. स्थापना कधीची आहे, ऑक्टोबर 1951 ची त्यांची स्थापना आहे. RSS ची राजकीय शाखा. भारतीय जनसंघेला RSS ची राजकीय शाखा म्हटलं जातं. 1925 मध्ये RSS ची स्थापना हे आपण पाहिलंय. साम्राज्यशाही विरोधी संघर्षात सहभाग नव्हता. RSS चा साम्राज्यशाही विरोधी म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये समावेश नव्हता. दोन्ही महायुद्धाच्या दरम्यानच्या काळात राजकारणाचे सांप्रदायिकरण आणि 46-47 मधील सांप्रदायिक हिंसाचारात RSS चा सहभाग होता. म्हणून 40च्या दशकात पक्षाची झपाट्याने वाढ झाली. RSS ची किंवा या पक्षाची वाढ होण्याची कारण काय होती, सांप्रदायिकता होती असं बिपिन चंद्र म्हणतायत. हे मी लिहिलं नाही, तर बिपिन चंद्राचं मत आहे ते लक्षात घ्या. पुढे सांप्रदायिक पक्ष. भारतीय जनसंघाला बिपिन चंद्र सांप्रदायिक पक्ष म्हणतात. परंपरानिष्ठ नसतात, उजव्या विचारसरणीचे असतात. ते काय म्हणतात, परंपरानिष्ठ नाही आहेत ते, पण उजव्या विचारसरणीचे असतात. सांप्रदायिक पक्षाबद्दल त्यांचं मत आहे. पुढे RSS चे आजीव सरसंघचालक कोणाला म्हटलं जातं, MS गोळवलकर गुरुजींना. ओके. गुरुजींचं पुस्तक कुठलं आहे, वी फॉर द नेशनहुड असं पुस्तकाचं नाव आहे. ते आपण पाहिलं पण आहे आणि ते डिटेल नाव ते पण लक्षात घ्या, कधी वेळ मिळाला तर वाचून घ्या. पुढे गांधी विषयी लिहिले होते. ते काय म्हणतात, देशद्रोही व्यक्ती राष्ट्राचे नायक म्हणून पुढे यावे हे विलक्षण आहे, फारच विलक्षण आहे. ते गांधींना म्हणतात की गांधी देशद्रोही आहेत. आपल्याला विचारलं जाऊ शकतं खालील स्टेटमेंट कुणाचं आहे, तर ते कुणाचं आहे, गोळवलकर गुरुजींचं आहे. ओके.
पुढचं आहे, अजून एक व्यक्ती नाव टाकू शकतात. कुठलं नाव टाकू शकतात ते? हेगडे. दोघांमध्येच ते विचारलं जाऊ शकतं. ओके, काय म्हणतात हे? बंच ऑफ थॉट्स. बर. पुढे, गांधी हत्येनंतर 48 मध्ये RSS वरती बंदी आणलेली, हे आपण पाहिलंय. 48 ला बंदी आणली होती आणि 49 मध्ये राजकारणात सहभाग घेणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर बंदी मागे घेण्यात आली होती. गोळवलकरांनी अनेक वेळा मुस्लिमांचा उल्लेख आपले शत्रू असं केलेला आहे. गोळवलकर गुरुजींचे दोन्ही स्टेटमेंट लक्षात घ्या. पुढे, ऑर्गनायझर आणि पांचजन्य ऑर्गनायझर आणि पांचजन्य ही RSS ची मुखपत्रे आहेत, हे पण लक्षात घ्या. पुढे, जनसंघांचे अध्यक्ष पहिले कोण होते? जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दुसरे आहेत मौलीचंद्र शर्मा. पहिले सगळ्यांना माहिती असतात, दुसरे पण लक्षात घ्या, मौलीचंद्र शर्मा. आता मौलीचंद्र शर्मांबद्दल बघा, त्यांनी जनसंघात, एक मिनिट, चलो, तर मौलीचंद्र शर्मांबद्दल आपण बघत होतो. तर त्यांनी जनसंघात RSSच्या हस्तक्षेपात विरोध केलेला आहे. त्यांनी त्या कारणाने राजीनामा सुद्धा दिला होता. असाही प्रश्न येऊ शकतो. खालीलपैकी कोण असे सरसंघचालक आहेत, किंवा सरसंघचालक नाही, अध्यक्ष आहेत जनसंघाचे, जे की RSSच्या इंटरफेरन्समुळे राजीनामा दिला आहे? तर मौलीचंद्र शर्मा, हे लक्षात घ्या. RSSने वा जनसंघाने कालांतराने समाजवादी कार्यक्रमांना मान्यता दिली आहे. RSS आणि जनसंघ सुद्धा समाजवादी कार्यक्रमांना मान्यता देऊ शकतो, हे लक्षात घ्या, हे दिलेले आहेत. तर त्यांचे कार्यक्रम काय काय होते? नियोजन आणि संमिश्र अर्थव्यवस्था, हे तर आपल्याला पटूच शकत नाही. संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे नेहरूंच्या मतांवरती ते चाललेले आहेत. पुढे, सार्वजनिक उद्योग, दुसरा होता आपला सार्वजनिक उद्योग, आणि तिसरा आहे जमीनदारी निर्मूलन, आणि चौथा आहे कमाल जमीन धारणा आणि महत्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण. ओके, तुम्हाला असा प्रश्न आला तर खालीलपैकी कुठल्या मुद्द्यांवरती नंतरच्या काळात RSS आणि जनसंघाने मान्यता दर्शवली किंवा त्याचे समर्थक होते, आणि हे सगळे खालचे मुद्दे दिले तर तुम्हाला कुठलेच मुद्दे योग्य वाटणार नाहीत. ओके, हे सगळेच मुद्दे सध्याच्या RSS किंवा BJPच्या भूमिकेच्या विरोधातले आहेत. तर ते लक्षात घ्या, तेव्हा त्यांना ते करावं लागतं. पुढे, 77 मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाला. 1977 ला जनता पक्षाची स्थापना माहिती आहे, सरकार स्थापन झालं त्यांना. वाजपेयी तेव्हा परराष्ट्र मंत्री होते. तेव्हापासून अखंड भारत आणि पाक विषयी शत्रुत्वाची भाषा बंद झाली आहे. पाक विषयी शत्रुत्व नाही आणि अखंड भारत असावं, ह्या गोष्टींना तेव्हापासून थोडं थोडं बंद करण्यात आलं होतं, आणि आता पुन्हा ते डोकं वर काढत आहे. पुढे, जनसंघाची भूमिका बघा. हिंदी भाषा, त्यांच्याबद्दल त्यांची भूमिका काय आहे? सुरुवातीस इंग्रजी ऐवजी हिंदी भाषेसाठी कडवी भूमिका घेतली त्यांनी, पण नंतर दक्षिणेत पक्षाचा प्रचार करायचा होता, त्यामुळे त्यांनी 65 मध्ये घेण्यात आलेला निर्णय शांतपणे स्वीकारला. जो 65चा निर्णय आपण भाषेबद्दल बघितलं, 63चा कायदा आपण सुधारणा केला होता, तो निर्णय RSS नंतर स्वीकारला आहे. पुढे, उर्दू भाषेच्या विकासाला त्यांनी विरोध केला आहे, आणि हिंदी कोड बिलास पण त्यांनी विरोध केला आहे, हे लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंटला तुम्हाला असं दाखवतील की इंग्रजीच विरोध आणि हिंदी भाषेला समर्थन, हे स्टेटमेंट चुकीचं होऊ शकतं. त्यांना दक्षिणेत प्रचार करायचा असल्यामुळे त्यांनी तो जो निर्णय त्यावेळेस घेतला, म्हणजे इंग्रजी प्लस हिंदी दोन्ही असावं, याला समर्थन दिलं आहे. पुढे, पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरी बघा. 1952 मध्ये जनसंघाला 3 सीट्स आले होते, 57 ला 4 सीट्स होते, 62 ला 14 सीट होते, 67 ला 35 सीटला गेले, आणि 71 ला 22 सीट वरती आले होते. जनसंघाचा सर्वोत्तम परफॉर्मन्स कुठल्या इलेक्शन मध्ये आहे? चौथ्या इलेक्शन मध्ये आहे. 1967 मध्ये 35 सीट, आणि मतं किती आहेत? 9.35% मतं आहेत. त्यावेळेस जनसंघ 3 नंबरचा पक्ष होता. पहिला होता इंडियन नॅशनल काँग्रेस, दुसरा स्वतंत्र पक्ष, आणि तिसरा जनसंघ. इथे समाजवादी आणि कम्युनिस्ट लांब फेकले गेले होते. आणि जनसंघांचे सुरुवातीचे नेते कोण कोण आहेत? दीनदयाल उपाध्याय, बलराज मढोक आणि श्यामाप्रसाद मुखर्जी. मढोक लक्षात ठेवा, बाकीचे दोन्ही तुम्हाला माहिती आहेतच. ओके, आता आपली पुढची पार्टी आहे स्वतंत्र पार्टी. कधीची स्थापना आहे?
ऑगस्ट 1959 हा प्रश्न विचारून झालेला आहे. ऑगस्ट 1959 लक्षात ठेवा. आणि नेते पण त्यांचे विचारून झाले आहेत. सुरुवातीचे नेते कोण आहेत त्यांचे? सी राजगोपालचारी, मीनू मसानी, एन जी रंगा कोण आहेत? किसान आंदोलनात आपण त्यांना अभ्यासलं ते. आणि के एम मुन्सी. रंगांना पण लक्षात ठेवा. हे तिघांचं नाव घेतलं जातं नेहमी, राजगोपालचारी, मीनू मसानी आणि मुन्सी. तर रंगा सुद्धा यांच्याबरोबर होते. ओके, हे सरप्राइझिंग वाटू शकतं, कारण खाली जर आपण स्वतंत्र पार्टीचे मत बघितलं तर रंगा इथे कसं असं वाटू शकतं, पण बिपिन चंद्राने यांचं नाव दिलेलं आहे. ओके, खाली पहिला खराखुरा अखिल भारतीय धर्मनिरपेक्ष परंतु परंपरानिष्ठ पक्ष, हे सुद्धा विचारलं जाईल. हा कुठला पक्ष आहे तर ते लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर 19व्या शतकातील रात्रीचा पहारेकरी आणि आहे तेच चालू दे या संकल्पना स्वीकारून मुक्त आणि खाजगी उपक्रमाची बाजू घेतली. आर्थिक विकासात राज्याच्या सक्रिय भूमिकेस विरोध केला त्यांनी. खाजगी उद्योगांच्या राष्ट्रीकरणाला आणि जमीन सुधारणेस विरोध केला. ओके, जमीन सुधारण्याचा मुद्दा आपला कुठला होता? शेत जमीन वाटण्याचा मुद्दा होता आणि शेतकऱ्यांना जमीन मिळाली पाहिजे या मताचं ते धोरण होतं. आणि हे काय करतात? त्या जमीन सुधारणेला विरोध करतात. आणि यांच्या नेत्यांमध्ये कोण आहेत? एनजी रंग. ते थोडस आपल्याला गडबड वाटू शकते. ओके, परराष्ट्र संबंधात अलिप्तवादास विरोध केला. युएसएसआरच्या जवळच्या संबंधांना विरोध केला, म्हणजे युएसएसआरचे जवळीक साधू नका या मताचे ते होते. अमेरिका आणि पश्चिम युरोपाशी जवळचे संबंध ठेवावेत या विचाराचे ते होते. ओके, अमेरिका आणि पश्चिम युरोपाशी. पाकसह दक्षिण आशिया देशातील बिगर कम्युनिस्ट राष्ट्रांबरोबर अमेरिकेच्या छत्राखाली एक संरक्षण करार करावा याही ते मताचे होते. त्याच्या पुढे या पक्षाचा पाया अतिशय संकुचित होता. सामाजिक पायाबद्दल चालला आहे. कोण होते त्यांचे समर्थक? उद्योजक, व्यापारी, जमीनदार, संस्थानिक, जहागीरदार, श्रीमंत आणि मध्यम भांडवलदार शेतकरी. ओके, हा पक्ष आणि आताचा कुठला तरी एक पक्ष मॅच होऊ शकतो. ओके, पुढे निवडणुकांच्या परफॉर्मन्स बद्दल आता आपण बघूया. त्यांचा परफॉर्मन्स बघा, 62 मध्ये 18 सीट आहेत, 67 मध्ये मात्र 44 सीट आहेत. आणि 3 नंबरला मागाशी कोण होता? पाहिलं आपण 67ला जनसंघवाले, 2 नंबरला स्वतंत्र पार्टीवाले होते. 44 सीट आहेत. आणि 71ला मात्र त्यांना डायरेक्ट 8 सीट आले होते. आणि विधानसभांच्या निवडणुका, 62च्या निवडणुका बघा, यामध्ये बिहार, राजस्थान, ओरिसा आणि गुजरात यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष ते बनला होता. कुठल्या राज्यांमध्ये तो प्रमुख विरोधी पक्ष होता लक्षात असलं पाहिजे? बिहार, राजस्थान, ओरिसा आणि गुजरात. बिहारमध्ये 7 जागांवरती, लोकसभेच्या 7 जागांवरती ते निवडून आले होते. पण रामगडच्या राजाची आई, त्याची पत्नी असे 5 लोक खासदार म्हणून तिथे निवडून आले होते. ते कुठं? बिहारमध्ये. त्याच्यानंतर पुढे 67 मध्ये श्री राजगोपालचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर पक्षाची उतरती कळा सुरुवात झाली आणि डायरेक्टली 71ला ते 8 सीट वरती आले आहेत. पक्षाने घेतलेले स्टँड बघा, स्वतंत्र पक्षाचे स्टँड काय काय बघा. फ्री प्रायव्हेट सेक्टरला सपोर्ट करणे, प्रायव्हेट सेक्टर फ्री असला पाहिजे. अपोज्ड प्रोग्रेसिव्ह टॅक्स रेजिम, प्रोग्रेसिव्ह टॅक्स रेजिमला तर यांचं उलट होतं. जे जास्त कमवतात त्यांच्यावरती जास्त टॅक्स लावू नका, सगळ्यांना योग्यच टॅक्स लावा या मताचे ते होते. ओके, पुढे डिमांडेड डिसमेंटलिंग ऑफ लायसन्सिंग रेजिम, हे नंतर आपण डिसमेंटल केलं सुद्धा. गव्हर्नमेंटचा इकॉनॉमीवरती कमी नियंत्रण असावा, म्हणजे भांडवलशाही विचाराचे, आणि इंडिव्हिज्युअल फ्रीडम वरती ते अधिक भर देत असत. ओके, पुढे हे सोडून काही सांप्रदायिक पक्ष होते ते बघा. हिंदू महासभा हा सर्वात जुना सांप्रदायिक पक्ष आहे. जसं मुस्लिम लीग आहे पण तो पाकिस्तानमध्ये निघून गेला, तर त्यानंतर राहिलं काय? हिंदू महासभा. दुसरा आहे राम राज्य पक्ष, 1948. राम राज्य पक्षाची स्थापना 1948 ला झालेला आहे. हे असं स्टेटमेंट 2022च्या मेन्सच्या पेपरला तुम्हाला पॉलिटीमध्ये दिसून येत आहे. 1948 लक्षात घ्या. ओके, मुस्लिम लीग पाकच्या मागणीशी संबंध आणि अकाली दल 1920. कोणते सांप्रदायिक पक्ष आहेत तर हे 4 लक्षात ठेवा: हिंदू महासभा, रामराज्य पक्ष, मुस्लिम लीग, अकाली दल. आणि दुसरा पॉइंट आहे आपला प्रादेशिक पक्षांबद्दलचा. त्यात कोण कोण आहे? डीएमके 1949, नॅशनल कॉन्फरन्स 1932, झारखंड पक्ष 1950, गणतंत्र परिषद ओरिसा मधला, संस्थानिकांचा पक्ष, ह्याच्याबद्दल आपण पाहिलं. संस्थानिकांच्या पक्षाचं नाव गणतंत्र पक्ष. ऑल पार्टीज हिल लीडर्स कॉन्फरन्स आसाम मध्ये 1960 ला आहे. एका राज्यापुरते मर्यादित असणारे डावे पक्ष कुठले आहेत बघा.
रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी कधीचा आहे? 1940. फॉरवर्ड ब्लॉक 1939. सेकाप 1948. हे सगळे वर्ष लक्षात असले पाहिजे. पुढे जाऊया आपण आता. शास्त्री ते इंदिरा गांधी. चलो, शास्त्री ते इंदिरा गांधी म्हणजे 64 ते 69 काळ आपण बघूया आता. 64 to 69 मध्ये. 1964 मध्ये नेहरूंचे निधन झाले. नेहरू नंतर प्रधानमंत्री पदासाठी दोघांमध्ये स्पर्धा होती. ते दोघं कोण होते? मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्री. सिंडिकेटचा शास्त्रींना पाठिंबा होता. त्यांना देसाई नको होते. पक्षातील सूर ओळखून देसाईंनी माघार घेतली आणि 64 मध्ये शास्त्री प्रधानमंत्री झाले आहेत. जून 64 लक्षात घ्या. शास्त्री जून 64 मध्ये प्रधानमंत्री आहेत. 63 मध्ये स्थापन झालेला गट, इन्फॉर्मल गट, सिंडिकेट ज्याला म्हटलं जायचं, ते एक इन्फॉर्मल गट होतं. ते काय असं काँग्रेसनं नाव देऊन स्थापन केलेलं नव्हतं. त्याला असं नाव पडलं होतं की याला सिंडिकेट ग्रुप म्हणायचा. 1963 मध्ये स्थापन झालेला इनफॉर्मल गट आहे सिंडिकेट, लक्षात घ्या. त्याचे अध्यक्ष कोण होते? के कामराज. आणि सदस्य कोण होते बघा? अतुल्य घोष, सका पाटील, नीलम संजीव रेड्डी, एस निजलिंगप्पा. ही लोक आणि कुठल्या ठिकाणून आले ते लक्षात घ्या. अतुल्य घोष आहेत, सका पाटील आहेत. हे सका पाटील आपल्या महाराष्ट्र चळवळीस विरोध करणारे. त्या गाण्यामध्ये पण त्यांचा उल्लेख आहे. कुठलं गाणं आहे त्यावेळेस ते फेमस झालं तर महाराष्ट्र चळवळीमध्ये माझी मैना गावावर राहील. ते ऐकले का कधी? ते ऐकून घ्या. त्याच्यामध्ये सका पाटलांचा पण उल्लेख आहे. नीलम संजीव रेड्डी, आंध्र प्रदेश. निजलिंगप्पा नावाचा आता सांगितलेल्या गाण्याच्या बोलवरून तुम्हाला वेगळं वाटू शकतं, पण त्याचा महाराष्ट्र चळवळीशी संबंध आहे. गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ते खूप चांगलं गाणं आहे. आणि याच्याबद्दल आपल्याला प्रश्न पण येऊन गेले 2-3 वेळा. कुणी लिहिलं आणि कुणी सादर केलं? कुणी लिहिलं होतं? अण्णाभाऊ साठ्यांनी. सादर कुणी केलं होतं? शाहीर अमरसे. त्यांच्यावर अमरसेकच ना, ते दोघांची जोडी होती, तर त्यांनी ते सादर केलेलं होतं. पुढं शास्त्रींच्या कालखंडाबद्दल आपण बघूया. शास्त्रींनी नेहरू मंत्रिमंडळात फारसे बदल केले नाहीत. फक्त इंदिराजींना माहिती आणि प्रसारण खात्याच्या मंत्री बनवलेलं होतं. शास्त्रींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कुठलं मंत्रीपद होतं असा प्रश्न विचारला तर माहिती असलं पाहिजे. माहिती आणि प्रसारण खात्याचं. पुढे शास्त्रींनी शेवटचा काळ वगळता मवाळ धोरण अवलंबले. याचा अर्थ शेवटच्या काळात ते जहाल धोरण त्यांनी अवलंबलेलं होतं. शास्त्री प्रशासनाचे निर्णायक भूमिका न घेता प्रवाह प्रतिपाताचे धोरण स्वीकारले. प्रशासनाचे निर्णायक मत न घेता प्रवाह प्रतिपात म्हणजे ते चालू आहे त्याला अनुसरून निर्णय घ्यायची पद्धत सुरुवातीला त्यांनी अनुसरली होती. पुढे पाक युद्धामुळे अमेरिकेने अन्नधान्य देणे बंद केलं. त्याच्यावरती सोल्युशन कसं आलंय बघा. त्यामुळे भारताने सीधा वाटपाचा कार्यक्रम सुरू केलाय. म्हणजे काय? अमेरिकेनं अन्नधान्य बंद केल्यामुळे आपल्याला सीधा वाटप करावं लागलेलं आहे, लक्षात घ्या. केवळ 7 महानगरांपुरते चालू करण्यात आलं होतं. सुरुवातीला महानगरात अन्नधान्य वाटप सुरू केले. का? अन्नधान्य वाटप गावात का सुरू केलं नाही? शहरांमध्ये का केलं? गावात मध्ये अवेलेबिलिटी इझिली असू शकते, शहरांमध्ये नव्हती. म्हणून टीडीएस सिस्टीमची सुरुवात नगरांमधून आहे, हे लक्षात घ्या. पुढे जानेवारी 65 मध्ये FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना आहे आणि स्वयंपूर्णतेसाठी हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे. सुरुवातीस शास्त्री प्रधानमंत्री म्हणून लायक नाहीत अशी टीका होत होती. खुद्द शास्त्रींनी खासगीत एका वार्ताहरास बोलताना विचारले होते की मी प्रधानमंत्री पद स्वीकारण्यास तयार झालो, हे रास्त होते का व मी सक्षम आहे का? म्हणजे असे गुपित प्रश्न वार्ताहरांना सांगायचे नसतात. तर हे वार्ताहरांनी डायरेक्टली प्रिंट केलेलं आहे. पत्रकाराला त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांना सुद्धा वाटायचं की मी सक्षम आहे. सेल्फ डाऊट ज्याला म्हणतात, ते सेल्फ डाऊट त्यांना सुरुवातीला थोडा होता. पुढे कालांतराने शास्त्री स्वतंत्रपणे आणि ठाम निर्णय घेऊ लागले. उत्तर व्हिएतनामवरती अमेरिकेने केलेल्या बॉम्ब हल्ल्याचे निषेध करणारे, टीका करणारे पहिले शासन भारताचे होते. शास्त्रींनी प्रधानमंत्री सचिवालय स्थापन केले आणि LK झा यांना त्याचे प्रमुख बनवले. पुढे PMO ते नावाने ओळखलं जाऊ लागलं. आपण हे त्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं. कुठल्या टॉपिक मध्ये पाहिलं आपण? हे सार्वजनिक सेवा या टॉपिकचा अभ्यास करत असताना आपण PMO बद्दल अभ्यास केला. त्याच्यामध्ये आपण PMO कुणाच्या काळात स्ट्रॉंग झालं पाहिलं? शास्त्रींच्या काळात. आणि त्याच्या पुढे जाऊन अधिक स्ट्रॉंग इंदिरा गांधींच्या काळात झालेलं आहे. इथं LK झा लक्षात ठेवा. सचिवालय त्यांनी स्थापन केले बरं का, प्रधानमंत्री सचिवालय. पुढे पाकिस्तानशी युद्धाचा काळ बघूया. पाकिस्तानने कच्छच्या रणात वादग्रस्त आणि सरहद्द निश्चित नसलेल्या भागात हल्ला केला आणि भारताच्या प्रतिसादाची चाचपणी केली. भारताचा प्रतिसाद
तोकडा होता सुरुवातीला. ब्रिटनच्या हस्तक्षेपानंतर हा प्रश्न युनोकडे सोपवण्यास मान्यता दिली. यावरून पाकने अंदाज मानला की 1962च्या चीन युद्धातून भारत अजून उभा राहिला नाही, युद्ध करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यावेळेचे लष्कर प्रमुख होते A.N. चौधरी. यांच्याशी विचार विनिमय करून शास्त्रींनी पाकला इशारा दिला, जेव्हा भारत युद्ध करेल तेव्हा वेळ आणि जागा स्वतः भारत ठरवेल. ओके, तर हे स्टेटमेंट कुणाचं असं विचारलं तर आपल्याला इंदिरा गांधींचं वाटू शकतं, पण ते शास्त्रींचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पाकने परत एकदा काश्मीरमध्ये प्रशिक्षित घुसखोरांना पाठवले आणि पाकिस्तान धार्जिना काश्मीरांना चेतवण्याचा प्रयत्न केला होता. शास्त्रींनी सीमारेषा ओलांडून उत्तर देण्यास लष्कराला बजावले. सीमारेषा ओलांडून जाण्याची परवानगी प्रधानमंत्री देण्यास धजावत नाहीत. आज सुद्धा सीमारेषा ओलांडून जावा हे सांगू शकत नाही. तुम्ही खूप साऱ्या मूव्हीज मध्ये पण बघितलं असतं, तुम्ही काय कारवाई करायचं ते करा, बॉर्डर क्रॉस करायची नाही. त्याच्यावरती काय होतं की मग आपण अटॅक केलंय असं सिद्ध होतं, मग सगळ्या जगाचा आपल्यावरती एक प्रकारे प्रेशर येत असतं, त्यामुळे ते धजावत नाहीत. पण शास्त्रींनी ते डेअरिंग केली होती. सीमारेषा ओलांडा, मला काही माहिती नाही. कारगिल, उरी हे ठाणे नंतर आपल्या आर्मीनं त्यावेळेस ताब्यात घेतली होती. 3 आठवडे हे युद्ध चालले होतं आणि युद्ध अनिर्णयित राहिले. तास्कंद येथे अयूब खान आणि शास्त्री हे दोघांची नावं लक्षात घ्या. पुढे इंदिरांच्या काळात पण आहेत, तिथं भुट्टो आहेत. इथं कोण आहेत? अयूब खान. अयूब खान आणि शास्त्री यांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या. 4 जानेवारी 66 रोजी तास्कंद जाहीरनाम्यावरती सही झाली आहे. 4 जानेवारी हे पण लक्षात घ्या 1966 ला. ओके, या युद्धाचे परिणाम काय काय झाले बघा. वाईट परिणाम झाला तो आपल्या अर्थव्यवस्थेवरती पण परिणाम झाला आहेच. चांगले परिणाम काय काय झाले. सैन्याने चीन युद्धात गमावलेले अभिमान परत मिळवला. अधिक सामर्थ्य आणि एकात्मिक भारताचा उदय झाला. अधिक समर्थ घुसखोरांना काश्मीरी जनतेचा पाठिंबा मिळवण्यात अपयश मिळाले. धर्मनिरपेक्षता तावून सुलाखून निघाली. मुस्लिमांनी युद्धास मनापासून समर्थन दिले होते. या युद्धाच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे ना, भारतीय आर्मी कराची पर्यंत पोहोचली होती. आणि ते नंतर वाटाघाटीनंतर आपण परत माघारी आलो आहोत, त्यांचा प्रदेश त्यांना परत दिलेला होता. 10 जानेवारी 1966 रोजी हृदयविकाराच्या झटकाने तास्कंदमध्ये त्यांचं निधन झालं. 4 जानेवारीचा करार आहे तास्कंदचा आणि 10 जानेवारीला त्यांचं तिथंच निधन आहे. 19 महिने ते प्रधानमंत्री राहिलेले होते, जवळपास 1.5 वर्ष. यानंतर मुरारजी पुन्हा रिंगणात उतरले, पण सिंडिकेटने इंदिरांना उचलून धरले. सिंडिकेटचं आणि मुरारजींचं पटत नव्हतं. 14 पैकी 12 सीएमनी इंदिरांना समर्थन दिलं. 19 जानेवारी 1966 रोजी काँग्रेसमध्ये एक गुप्त मतदान झालं. त्यावेळेस इंदिराजींना 355 मतं पडली होती, तर मुरारजींना 159 मतं पडलेली होती. पीएम म्हणून सिंडिकेटचे समर्थन पहिल्यांदा शास्त्री आणि दुसरे इंदिरा आपण बघितले, त्यांना मोरारजी नको होते. आपल्याला असं वाटू शकतं की सुरुवातीला तरी शास्त्रींना पाठिंबा दिला, नंतर मोरारजींना दिला, कारण इंदिराचं सिंडिकेट बरोबर पण पुन्हा पुढे भांडण झालेलं आहे. सुरुवातीला त्यांना असं वाटलं की इंदिरा शांत आहे, तिला राजकारण माहिती नाही, तिला आपण उभा करू, ती एक बाहुली म्हणून आपल्याकडनं ऍक्ट करेल. मग नंतर ती काली माता झाल्यानंतर कळलं की आपली चूक झालेलं आहे. पुढे बघू आपण. शास्त्री जून 1964 मध्ये पीएम. तास्कंद करार 4 जानेवारी 66 आणि मृत्यू 10 जानेवारी 66. हे 3 मुद्दे शास्त्रींबद्दल लक्षात ठेवा फक्त. पीएम कधी झाले, तास्कंद करार कधीचा आहे आणि मृत्यू कधीचा, दॅट्स इट. ओके, आणि एक तो फॅक्च्युअल डेटा प्रधानमंत्री सचिवालय त्यांनी स्थापन केलं होतं आणि एल के झा त्यांचे पहिले सचिव होते. आता आपण जाऊया इंदिरा गांधीच्या काळाकडे. सुरुवातीचे वर्ष बघा. खालवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय झालं होतं. 1965 आणि 66 मध्ये दुष्काळ, औद्योगिक उत्पादनात घट आणि निर्यातीत पण आपली घट झाली होती आणि चलनवाढ मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे इंदिरा जेव्हा सत्तेत आल्या तेव्हाच्या परिस्थिती वाईट होत्या असं त्यांना सांगायचं आहे. पुढे रुपयाचे अवमूल्यन करण्यात आलं होतं. भारत अमेरिकेच्या PL 480 कार्यक्रमातून मिळणारा गव्हावरती अवलंबून होता. PL 480 एक लक्षात घ्या, त्यांचा एक कुठला तरी प्रोग्राम, त्याच्या थ्रू जगाला ते अन्नधान्य देत होते. ओके, अमेरिका, वेस्ट बेंगॉल वर्ल्ड बँक आणि IMF यांनी पाक युद्धानंतर आर्थिक मदत थांबवलेली, पुन्हा चालू करणे गरजेचे होते. त्यांनी रुपयाचे अवमूल्यन करावे असा आग्रह धरला होता. आम्ही तुम्हाला या सगळ्या मदती करतो,
पण तुम्ही रुपयाचं अवमूल्यन करा अशी मागणी केल्यामुळे त्यावेळेस आपल्याला अवमूल्यन करावं लागलेलं होतं. ओके. 6 जून 1960 लक्षात ठेवा. 6/6/1966 लक्षात राहिलं तुम्हाला सोपं जाईल. ओके. रोजी 36.5% अवमूल्यन आपण केलेलं आहे. 36.5% अवमूल्यन झालेलं आहे. पण यापासून आपल्याला नुकसानच अधिक झालं. 1980 मध्ये म्हणजे 14 वर्षानंतर इंदिरा गांधींनी कबूल केले की अवमूल्यनाचा निर्णय चुकीचा होता, त्यामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाले. तसंच आता आपल्याला नोटबंदीबद्दल पण स्टेटमेंट देण्याची अपेक्षा आहे. पुढे बघूया आपण. अमेरिकेशी जुळते घेण्याचा प्रयत्न सुरुवातीला त्यांनी केला, त्यात त्यांना निराशा आले आपण बघितलेलं आहे. ते डिटेलमध्ये बघू. मार्च 66 मध्ये आपल्या वॉशिंग्टन भेटीत इंदिराजींनी जुळते घेण्याचा प्रयत्न केला. 66 ला त्यांनी अमेरिका व्हिजिट केलं हे लक्षात घ्या. त्यावेळेस या व्हिजिट होणं खूप रेअर होतं, म्हणून आपण व्हिजिट अभ्यासतो. पाकिस्तानला नेहरूने कधी व्हिजिट दिली होती? 53. आणि याला कधी दिली होती? रशियाला 55 नाही का बघा एकदा? 1950. हा 49 पण होता. हे स्वातंत्र्य आधी आणि स्वातंत्र्यानंतर पण एकदा भेट दिलेली आहे. त्यावेळेस भेट देणं खूप रेअर होतं. त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायचं. मग आपल्या आजच्या प्रधानमंत्र्याचं विचारलं की ते इम्पॉसिबल, त्यामुळे आपण ते लक्षात घेत आहोत. पुढे दुसरा मुद्दा बघा. प्रेसिडेंट जॉन्सन यांनी PL 480 अंतर्गत 35 लाख टन गहू आणि 90 करोड डॉलरची मदत देण्याची घोषणा केली, पण ती मदत अनियमित आणि छोट्या हप्त्यात मिळत होती. जॉन्सननी हे काम स्वतःच्या नियंत्रणात ठेवलेली आणि भारताचे व्हिएतनामवरील बॉम्ब हल्ल्याविषयक दृष्टिकोन बदलावा, कृषी धोरण बदलावा म्हणून प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. इंदिरांना ते अपमानास्पद वाटले, त्यांनी त्यांच्या समोर वाकण्यास नकार दिला. त्यावेळेस जॉन्सन प्रधानमंत्री होते, इतकं लक्षात घ्या. सॉरी, अध्यक्ष होते, त्यांचे अध्यक्ष. जुलै 66 मध्ये त्यांनी व्हिएतनामवरील हल्ल्याविषयी शोक प्रगट केला. मॉस्को दौऱ्यावरती असताना अमेरिकेने हे हल्ले ताबडतोब थांबवावे, या कृत्यास साम्राज्यशाहीचे आक्रमण असे वर्णन करणाऱ्या USSRच्या संयुक्त निवेदनावरती त्यांनी सही केली आहे. त्या अमेरिकेला गेल्या तिकडे कधी? मार्च 66 आणि जुलै 66 ला त्या व्हिएतनामवरील हल्ल्यावरती शोक प्रकट करतात. म्हणजे अमेरिका आपल्याला सपोर्ट देत नाही, त्यांच्या लक्षात आलं. USSR देतोय, त्याच्याशी मैत्री केली, मॉस्कोमध्येच गेले आणि तिथून त्यांनी अमेरिकेवरतीच टीका केलेली आहे. पुढे इंदिराजींनी कणखर असे परराष्ट्रीय धोरण स्वीकारले. त्यांनी रशिया, इजिप्तचे नासेर, युगास्लाव्हियाचे टिटो यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित केले. जे नेहरूंबरोबर पण होते, ते इंदिरांच्या सुरुवातीच्या काळात पण होते, नासेर आणि टिटो. पुढे आर्थिक असंतोष आणि राजकीय चळवळीबद्दल बघूया. 1966 हे वर्ष अन्नधान्य टंचाई, किंमत वाढीचे वर्ष होते, त्यामुळे जनतेचा असंतोष वाढत होता. यातून बंद पाळणे हा एक नवीन प्रकार 1966 काळात रुजू झाला होता. त्याबरोबर एक दुसरं आंदोलन झालं, ते होतं गो हत्या बंदीचं आंदोलन. जनसंघ आणि अन्य जातीय शक्तींनी गो हत्या बंदीची मागणी केली. जातीय मागणी उसळल्याने सरकारने खंबीरपणे जाती मागणी असल्याने सरकारने खंबीरपणे त्याला उत्तर दिले. त्यावेळेस इंदिरांचं म्हणणं काय होतं? हा शासनावरचा हल्ला नसून जीवन पद्धतीवरती, आपल्या मूल्यांवरती आणि आपल्या परंपरेवरती असलेला हल्ला आहे. हे इंदिराजांचं स्टेटमेंट कशाशी बाबतीत आहे असं विचारलं तर गो हत्या बंदीच्या आंदोलनाच्या बाबतीत आहे, सांगता आलं पाहिजे. पुढे साधूंचा संसदेवरचा हल्ला हा एक मुद्दा आहे. सप्टेंबर 1966 रोजी नग्न साधूंनी संसदेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तलवारी, भाले, त्रिशूल घेऊन बस आणि दुकानांना आग लावत सुटले. पोलिसी कारवाईत 1 पोलीस आणि 6 साधू इथे मरण पावले होते. पुढे इंदिरा गांधींनी गृहमंत्री गुलझारीलाल नंदांना दोष दिला आणि त्यांच्याकडून राजीनामा मागितला होता. त्यावेळेस गृहमंत्री कोण होते? गुलझारीलाल नंदा. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी इंदिराजींचा उल्लेख गुंगी गुडिया असा केलेला होता. राम मनोहर लोहिया यांचं नाव लक्षात घ्या. पुढे 1967च्या निवडणुका बघा. चौथी सार्वत्रिक निवडणूक आहे. 61.1% लोकांनी मतदान केलं होतं. तेव्हापर्यंतचा तो सर्वाधिक मतदानाचा आकडा आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्ष एकत्र आले होते. काँग्रेस विरोधी त्यांनी आपल्या आघाड्या स्थापन केल्या होत्या. यामध्ये लोहियावादी, समाजवादी, जातीय जनसंघ, उजवे स्वतंत्र पक्ष यांनी काँग्रेस विरोधात हात मिळवणी करण्यास मागे पुढे पाहिले नाही आणि त्यांनी सरकार पण स्थापन केलेले आहेत. तमिळनाडूमध्ये बघा कोण कोण आहे? स्वतंत्र पक्ष,
सीपीएम, डीएमके, मुस्लिम लीग यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. पण आता कसं बीजेपीच्या विरोधात एक पक्ष संघटना उभी राहते, तसंच ते तिथे एकत्र आले होते. केरळमध्ये मुस्लिम लीग आणि सीपीएम एकत्र आहे. ओके. आणि पंजाबमध्ये तर बघा जनसंघ, अकाली आणि सीपीएम, जनसंघ आणि सीपीएम सुद्धा एकत्र आलेले आहेत. ओके. कुठे कसे एकत्र आले ते लक्षात घ्या. पुढे निवडणुकीचे निकाल धक्कादायक होते. काँग्रेसची याच्यात पिछेहाट झालेली होती. लोकसभेमध्ये काँग्रेसला 284 जागा मिळाल्या. विधानसभेमध्ये 8 राज्यांमध्ये त्यांना बहुमत गमवावे लागले होते व 2 युनियन टेरिटरीमध्ये सुद्धा त्यांचं बहुमत गेलेलं होतं. राजस्थान, पंजाब, यूपी, बिहार, वेस्ट बेंगाल, ओरिसा, तमिळनाडू आणि खालचा एक भाग आहे तो केरळ. ओके. दिल्ली आणि गोवा या 2 युनियन टेरिटरीमध्ये सुद्धा त्यांना बहुमत गमवावं लागलं आहे. राजस्थान सोडून 7 राज्ये आणि डिफेक्शनमुळे एमपी आणि हरियाणा मध्ये असे एकूण 9 ठिकाणी काँग्रेस सरकार बनवू शकले नाही. 8 राज्यात बहुमत गेले आणि 9 राज्यात सरकार बनवू शकलं नाही, कारण डिफेक्शन त्याला कारणीभूत आहे. बहुमत राजस्थानमध्ये नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी सरकार तिथं स्थापन केलंय इतर काही लोकांबरोबर संघटना किंवा एकत्र येऊन. तर तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल ते बघा. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये बहुमत गमावलं तर खालची राज्य आली, आणि खालीलपैकी कोणत्या राज्यात सरकार बनवता नाही आलं तर त्यात राजस्थान वगळायचंय आणि बाकीचे 7 प्लस एमपी आणि हरियाणा घ्यायचं आहे. येते लक्षात. त्याच्यानंतर पुढे बघा, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयाला आलेले पक्ष कोणकोणते आहेत. यूपी, एमपी आणि हरियाणामध्ये जनसंघ, ओरिसा, राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये स्वतंत्र पक्ष, वेस्ट बेंगॉल आणि केरळमध्ये कम्युनिस्ट, बिहारमध्ये आहेत संयुक्त समाजवादी पक्ष. जोड्या लावायला हा प्रश्न येऊ शकेल. पुढे या निवडणुकांचे आणखीन एक वैशिष्ट्य असं होते, सदन शेतकऱ्यांचे राजकीय वर्चस्व या निवडणुकीमध्ये निर्माण झाले होते. फॉर एक्झाम्पल, स्वतंत्र पक्ष, श्रीमंत आणि मध्यम शेतकऱ्यांना अधिक महत्व देण्यात आले होते. काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्याबद्दल ना आवड वाटण्याच्या युगास सुरुवात झालेली आहे. अल्पजीवी संमिश्र सरकारे आणि पक्षांतरास सुरुवात इथून झालेली आहे. 4थ्या इलेक्शनापासून सुरुवात झाली हे लक्षात घ्या. 67 ते 69 हे अस्थिर सरकारांचा काळ गणला जातो. 67 ते 69. तमिळनाडू वगळता काँग्रेस विरोधी पक्षाची सत्ता ज्या ज्या राज्यात होती तिथे संमिश्र शासन होते. फक्त तमिळनाडू एक वगळलात ना, सगळ्या ठिकाणी संमिश्र कोएलिशन गव्हर्नमेंट होते. ओके. तमिळनाडूमध्ये कोण होतं? डीएमके सत्तेवरती होता. प्रथमच एखाद्या नॉन काँग्रेस पक्षाने स्वतःच एकट्याने सरकार बनवलेले होते, एक लक्षात घ्या. 57 मध्ये, म्हणजे आधी 57चा आपण एक रेफरन्स बघितला होता ना, खाली लिहिलं बघा. केरळमध्ये नंबूद्रीपाद हे सत्तेवरती आले होते, पण त्यांना प्युअर मेजॉरिटी नव्हती, त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. ओके. आपण ह्याचा रेफरन्स बघितला ना, लोकशाही पद्धतीने निवडून येणारं कम्युनिस्टांचं पहिलं सरकार, पण त्यांचं तिथं प्युअर मेजॉरिटी तेव्हा तिथे नव्हती. क्लिअर कट मेजॉरिटीने सत्तेवर येणारा पहिला पक्ष, प्रादेशिक पक्ष म्हटलं तरी हरकत नाही, तो डीएमके 67 मध्ये कुठे आले? तमिळनाडूवरती. दोन्ही लक्षात ठेवा, डीएमके कम्युनिस्ट केरळ आणि इकडं तमिळनाडू. ओके. पुढे तमिळनाडूमधील डीएमके आणि ओरिसामध्ये स्वतंत्र पक्षाचे नेतृत्व लाभलेले सरकार वगळता काँग्रेस विरोधी पक्षांनी बनवलेले कोलिशन गव्हर्नमेंट अस्थिर होते. फक्त 2 ठिकाणी स्थिर सरकार होती, तमिळनाडू आणि ओरिसा, एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर कोलिशन गव्हर्नमेंट बद्दल थोडीफार आपण माहिती घेऊया. आता बघा, पंजाब, यूपी, बिहार या सरकारमध्ये कोण कोण होते? स्वतंत्र पक्ष, जनसंघ, भारतीय क्रांती दल, बीकेडी, समाजवादी आणि सीपीआय. आणि सीपीएमचा यांना बाहेरून पाठिंबा होता. यांना पब सरकार जरी म्हटलं तरी हरकत नाही. कुठे कुठे? पंजाब, यूपी आणि बिहार मध्ये ना. तर पीयूबी पब सरकार लक्षात घ्या, किंवा कॉकटेल सरकार म्हटलं तरी चालेल. ओके. कॉकटेल नको असेल तर मॉकटेल म्हणा, वॉटेवर तुम्हाला जे योग्य वाटतं ते म्हणा. खाली 1967 ते 70च्या काळात अनेक सरकारे बनली आणि ती पडली. त्याच्याबद्दल बघा, बिहारमध्ये 67 ते 70 3 वर्षाचा हिशोब करतो आपण. बिहारमध्ये 7 सरकारे बनली होती, सर्वाधिक अस्थिर सरकार. म्हणजे 6 महिन्याला एक सरकार, सकाळी उठल्यानंतर वेगळेच मुख्यमंत्री दिसतील, अशा प्रकारचं अस्थिर सरकार त्या काळात बिहारमध्ये होतं. युपी मध्ये किती? 4. एमपी, पंजाब आणि वेस्ट बेंगॉलमध्ये 3 सरकार आणि केरळमध्ये 2 सरकार होती. इतका अस्थिरतेचा काळ होता 67 ते 70च्या दरम्यान. ओके. त्याच्या पुढे 7 राज्यात 8 वेळा राष्ट्रपती शासन निर्माण झालं होतं. 7 राज्यांमध्ये 8 वेळा राष्ट्रपती शासन. पक्षांतराची पहिली घटना हरियाणामध्ये घडली हे लक्षात.
पक्षांतर करायची सुरुवात झाली ते हरियाणापासून सुरुवात झालेली आहे. कम्युनिस्ट आणि जनसंघ सोडले तर इतर कोणत्याच पक्षात शिस्त नव्हती. या दोन्ही पक्षांची त्यांची एक विचारधारा आहे. त्या विचारधारावरती दोन पक्ष चालत असल्यामुळे तिथे पक्षांतर कमी होत होतं. कम्युनिस्टांचं आज पण तसंच टिकून आहे, पण जनसंघाचं कन्वर्ट झालेलं बीजेपी मध्ये तसं काय तर राहिलेलं नाही. ओके. 67 ते 70च्या काळात 800 आमदारांनी पक्षांतर केलेलं आहे. 3 वर्षात 800 आमदारांनी पक्षांतर केलेलं आहे. मागच्या काही वर्षातला पण हिशोब आपण काढलं पाहिजे. रजनी कोठारी काय म्हणतात बघा, लोहियांनी देशातील सर्व काँग्रेस विरोधी शक्तीची एकजूट करून काँग्रेस सत्तेची मक्तेदारी नष्ट करण्याच्या कार्यास वाहून घेतले होते. लोहियांचा काँग्रेस आणि नेहरूंवरती खूप जास्त राग होता. त्यामुळे लोहियांनी सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. 67च्या निवडणुकीत हारलेले काँग्रेसचे दिग्गज सिंडिकेटचे लीडर बघा, 67ची निवडणूक झाली, इंदिराच्या विरोधात ते आले होते. के कामराज, अतुल्य घोष आणि सखा पाटील. असं का लक्षात ठेवू शकता. असं का असं का पाटील लक्षात ठेवा, त्यात सखा पाटील पण ते तुमच्या लक्षात राहील. हे तिघ स्वतःच हारले होते, इंदिराजांच्या विरोधात उभे राहिले आणि ते तिघच हारलेले आहेत. 67च्या निवडणुकीनंतर सिंडिकेटचे महत्व कमी झाले आणि इंदिराचे महत्व वाढलेले आहे. 67ची निवडणूक इंदिराला बळ देण्यास कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये वरती बघा, कामराज, अतुल्य घोष, सखा पाटील, त्यात मोरारजी देसाई टाकले. देसाई निवडून आले होते, त्यांना फक्त आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. तिघांचंच लक्षात घ्यायचं आहे. 64 मध्ये सीपीआय मधून फुटून सीपीएम बाहेर पडला, हे आपण पाहिलं. तूर्त सशस्त्र चळवळ पुढे ढकलून हा पक्ष पक्षीय आणि निवडणुकीच्या राजकारणात सहभागी झाला. सीपीएम सुद्धा तो पक्षीय राजकारण, आपण मगाशी बघितलं ना, सीपीएमचा पण सीपीआयच्या मतास विरोध होता, त्यांना हिंसक लढा पाहिजे होता, पण हे सुद्धा नंतर निवडणुकीमध्ये समाविष्ट झाले आहेत. वेस्ट बेंगालमध्ये सीपीएमने बांगला काँग्रेस बरोबर सरकार बनवले. ज्योती बसू गृहमंत्री तेव्हा होते. सीपीएम आणि बांगला काँग्रेस एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं, आणि त्यावेळेस ज्योती बसू गृहमंत्री होते. तिथं कदाचित तो मुख्यमंत्री टाकेल, तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते, गृहमंत्री होते. पुढे हे न आवडलेला गट सीपीएम मधून सुद्धा बाहेर पडला, सीपीएमची पण फूट पडली. चारू मुजुमदार यांनी 1969 मध्ये सीपीआयएमएल ची स्थापना केलेली आहे. एमएल म्हणजे मार्क्सवादी लेनिनिस्ट ग्रुप त्यांनी स्थापन केला 1969. फूट पहिली 64ची, दुसरी 69ची. 69ची फूट तुम्हाला लक्षात येऊ शकते, दोघांची तोंड वाकडे झाले, एक 6 आहे, एक 9 आहे, दोन्हीकडे वेगवेगळं बघतात. 69ची फूट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. आता इथून पुढे आहे इंदिरा पर्व.